सो हे एव्हरीवन, वेलकम टू द चॅनल. सर्वांना माझा नमस्कार. जसं तुम्हाला माहिती आहे, आपण एक रिव्हिजन सिरीज रन करतो, जे आपण एका मॉकच्या फॉर्मॅटमध्ये रन करतो बेसिकली. ठीक आहे. काही फ्री मॉक्स आम्ही अपलोड केलेले आहेत. पॉलिटीचं आपलं अपलोड झालेलं आहे. त्याचबरोबर आपलं हिस्ट्री या सब्जेक्टचं पण पूर्ण आपण कव्हर केलेलं आहे. आज आपण जो आहे जॉग्राफी या विषयाचं जितकं पण मॅरेथॉन आहे ते आपण कव्हर करून घेऊ. एंटायर क्वेश्चनची जी PDF आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे लिंक, जे तुम्ही टेलिग्रामवरून डाउनलोड करू शकता. ओके. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे, जसं आपला एक रिव्हिजन प्लॅन आहे. ऑगस्टमध्ये आपण पूर्ण सब्जेक्ट्स कव्हर करणार आहोत. थ्रू टेस्ट रिव्हिजन होणार आपलं पूर्ण. सेकंड रिव्हिजन आपण 1 सप्टेंबर टू 20 सप्टेंबरपर्यंत ठेवला आहे. आणि लास्ट रिव्हिजन राहणार 1 डे 1 सब्जेक्ट. ठीक आहे. हा आपला बेसिकली 3 टाइम रिव्हिजन व्हायला पाहिजे विथ इन द 2 मंथ. आणि फ्री मॉकचं तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, मी आधी पण मेन्शन केलेलं आहे. OMR शीटवर तुम्ही टेस्ट अटेम्प्ट करू शकता. क्वेश्चन पेपर जे आहे ते तुम्ही डाउनलोड करणार टेलिग्राम शीटवरून. ठीक आहे. टाइम अलॉट करायचं, चांगल्याने बसून करायचं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मी 1 वीकचा टाइम पिरियड पूर्ण दिलेला आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कव्हर करण्यासाठी. ठीक आहे. सो पूर्ण 1 वीकच्या टाइम पिरियडमध्ये जितकं पण मी फ्री मॉकचे क्वेश्चन दिले आहे ते ॲटलिस्ट तुम्ही ट्राय करा की तुमचे ते पूर्ण अटेम्प्ट व्हायला पाहिजे. त्याचं पूर्ण व्हिडिओ सोल्युशन जे आहे यूट्यूबवर मी डिस्कस करत आहे. क्वेश्चन टेलिग्रामवर आहेत अपलोड करून. डन. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आणि परत एक गोष्ट दॅट इज रिगार्डिंग PYQ. तर PYQ काय आहे, त्याची आम्ही बुकलेट आणलेली आहे, ज्याच्यामध्ये आपण एंटायर बुकलेट कव्हर केलेली आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. त्याचबरोबर मी तुम्हाला सॅम्पल व्हिडिओ दाखवते, ते तुम्ही एकदा बघू शकता. जर तुम्हाला आवडली असेल तर ती बुक तुम्ही परचेस करू शकता. त्याचबरोबर करंट अफेअर्ससाठी आम्ही दर महिन्यात एक मॅगझिन आणतो, ज्याच्यामध्ये आपण प्री ॲज वेल ॲज मेन्स या दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने आपण पूर्ण करंट अफेअर डिस्कस करतो. तर जून महिन्याची मॅगझिन जी आहे ती पण आम्ही आणलेली आहे. टेलिग्राम चॅनलवर आहे, पिन कमेंटमध्ये मेन्शन केलेली आहे, ते तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. नेक्स्ट मंथचे जे राहणार ते आम्ही लवकरच घेऊन येऊ. त्याचबरोबर या जे टेस्ट सिरीज आम्ही रन करत आहोत त्याचं पण पूर्ण टाइम टेबल पण पूर्ण मेन्शन केलेलं आहे टेलिग्राम चॅनलवर. ओके. सो चला एकदा सॅम्पल बघून घेऊ आपण PYQ बुकलेटचं. क्वेश्चन आहे डे नंबर 9 जॉग्राफी. सो लेट्स बिगिन. काय दिलं आहे आपल्याला इथे, दिलं आहे की करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. थँक्यू अँड येस, थँक्यू फॉर ऑल द सपोर्ट तुम्ही ज्या या व्हिडिओजला देत आहे. असंच बघत राहा, रिवाईज करत राहा, आणि जितकी मेहनत तुम्हाला आता घेऊ शकता या 2 महिन्यामध्ये तितकी घ्या, कारण की मग नंतर 1 वर्ष आपलं पूर्ण वाया जाऊ शकतो. तर ही गोष्ट जी आहे नेहमी लक्षात ठेवायची. दॅट्स वाय टाइम अँड एफर्ट विल डेफिनेटली पे ऑफ जेव्हा रिझल्ट लागतो तर. सो झालं, काही जास्त नाही बोलत, आता डिस्कस करू. तर काय इथं करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. अर्थ टिल्ट अँड सनलाईट रिलेटेड कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर 21 जूनला सन जो आहे डज नॉट बिलो द ऑरिजिन ऑफ आर्टिक सर्कल. ऑन दिस डे सन इज डायरेक्टली ओव्हरहेड ऑफ द इक्वेटर. 21 जून काय आहे याचा आन्सर? ठीक आहे. झालं, अटेम्प्ट केलं. बघा करेक्ट आन्सर. स्टेटमेंट 1 इज करेक्ट, ॲज स्टेटमेंट 2 इज इनकरेक्ट. का बरं? तर एक फिगर ड्रॉ करून दाखवते, तुम्हाला सर्वांना आठवेलच. आपण इथे अर्थ 2 सिच्युएशन असतात, ज्याच्यामध्ये एका म्हणजे काय असते, आणि इथं आपला सन आहे. ठीक आहे. तर सप्टेंबरचं आपण जर डेट घेतलं, एक सेकंड, पेनची थिकनेस कमी करते. तर सप्टेंबर जर आपण मंथ घेतलं, सप्टेंबर 22 टू 23 वाला पकडलं, तर त्या टाइमला इक्विनॉक्स कंडिशन असते. ठीक आहे. ऑटमवाली कंडिशन आणि इक्विनॉक्स कंडिशन असते. त्याच्यानंतर जूनमध्ये
20 ते 22 जूनचा टाइम पिरियड घेऊन घ्या जवळपास, समर सॉलिस्टिक असते. दॅट इज आपला हा जो असतो अर्थ थोडा समर जो सनच्या या साईडला थोडा जास्त टिल्ट असतो. त्याच्यानंतर मार्चचं टाइम पिरियड घेऊन घ्या, 20 to 21 टाइम पिरियड. इथे पण वेर्नल इक्विनॉक्स कंडिशन. लास्ट इकडे डिसेंबर 21-22च्या टाइमला विंटर सॉलिस्टिक असते. ठीक आहे, हे सर्व आपण नॉर्थ हेमिस्फिअरच्या रिस्पेक्टमध्ये घेत आहोत. सो हे आपण बघितलं व्यवस्थित. त्याच्या अकॉर्डिंग आपण म्हणू शकतो की नॉर्थन आर्टिक सर्कल वाला जो पॉईंट आहे त्याच्यामध्ये इथे की ऑन 21 जून सन जो आहे इट डज नॉट सेट बिलो द ओरिजिन ऑफ आर्टिक सर्कल. दिस इज अ करेक्ट स्टेटमेंट बिकॉज ड्युरिंग द 21 जून टाइम पिरियड आपल्या समर सॉलिस्टिक चालू असतो नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये. आणि साऊथर्नमध्ये बघितलं म्हणजे नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये समर सॉलिस्टिक असतो म्हणून डे जो असतो तो लॉंग असतो, लॉंगेस्ट डे असतो आपला 21 जूनला. मग समर सॉलिस्टिक समर सॉलिस्टिक नॉर्थमध्ये असल्यामुळे साऊथमध्ये काय राहणार तेव्हा शॉर्टर डे राहणार. ॲज वेल ॲज एक पॉईंट घ्यायचे इथे कन्सिडर करा की अर्थ जो आहे नॉर्थ पोलमध्ये मॅक्झिमम टिल्ट करतो टुवर्ड्स द सन अँड दस वी कॅन से दॅट जो सन असतो तो अपियर डायरेक्टली ओव्हरहेड ॲट 23.5 डिग्री नॉर्थ लॅटिट्यूड. दॅट इज अलॉंग द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, नॉट अलॉंग द हेड ऑफ अ इक्वेटर. That's why second statement is a wrong statement. Okay, moving toward the next turn. अर्थक्वेक बद्दल इथं वेव्स बद्दल टर्म्स आहेत आपल्याला करेक्टली सांगायचे आहेत. इझी क्वेश्चन आहे, एनसीईआरटी ज्यांनी वाचली असेल त्याला चांगल्याने माहिती असेल. करेक्ट स्टेटमेंट सांगा कुठली आहे. In a seismograph, surface waves are recorded earlier than a P waves. P waves are similar to the light waves. S waves can travel only in a solid material. Correct statement. ठीक आहे, सांगते आता मी तुम्हाला. अर्थक्वेक वेव्स आहे, 2 टाईपचे असतात. एक बॉडी वेव्ज असते आणि एक दुसरी असते आपली सरफेस वेव्ह. तर बॉडी वेव्ह जी असते बेसिकली दे कॅन जनरेट म्हणजे जे काय ते एनर्जी जनरेट करतात ॲट अ फोकस अँड फर्दर फोकस पॉईंट आपल्याला माहिती आहे. आपण अर्थक्वेकवाला लेसन वाचलं असेल तर तिथे फोकस असते, एपिसेंटर असतात. ठीक आहे, हे सर्व जे पॉईंट्स तर फोकसवरून जे आहे बेसिकली एनर्जी रिलीज केली जाते आणि नंतर ती ओव्हरऑल पास होते. आता राहिले सरफेस वेव्ह. सरफेस वेव्ह म्हणजे असे वेव्स जे जनरली सरफेसला राहणार किंवा ऑन द सरफेसवाल्या पोझिशनवर राहील. ठीक आहे, तर आपण म्हणू शकतो त्याला सरफेस वेव्स. मग इथे दिलेलं आहे बॉडी वेव्स जे असतात ते 2 टाईपचे असतात, पी वेव्स आणि एस वेव्स. ठीक आहे, पी वेव्स जे असतात बेसिकली साऊंड वेव्स जसे असतात ना त्याच्या सिमिलर असतात आणि हे जे आहेत सॉलिड असो, लिक्विड असो की गॅस, तिन्ही मीडियममधून ट्रॅव्हल करतात. हाऊएव्हर एस वेव्स जे आहेत ते फक्त सॉलिड मटेरियल म्हणजे दे कॅन ओनली पासेस थ्रू द सॉलिड. ठीक आहे, आणि याच्याच हेल्पनी आपण जे आहे अर्थचं इंटेरियर कसं आहे ते फाइंड करण्यासाठी आपल्याला हेल्पफुल ठरलं. ठीक आहे, एस वेव्ह आणि पी वेव्हचं मॉड्युलेशन किती अंदर जाते किंवा कोणत्या मीडियममधून पास होते ह्या पॉईंटमुळे आपल्याला इंटेरियर ऑफ द अर्थ समजलं. डन, करेक्ट आन्सर मिळालं तुम्हाला. क्वेश्चन नंबर 2चा आन्सर आहे ओनली 1 पेअर इज अ करेक्ट वन. ठीक आहे, बघितलं आता मी पूर्णच एक्सप्लेन केलं तसं पण. अर्थ इंटेरियर अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. Earth core is a primarily composed of an iron and a nickel. Inner core of the earth remain in a liquid state due to the extremely high temperature. Gravitational force is higher at a pole and than a equator. केलं आन्सर. तर क्वेश्चन नंबर 3चा आन्सर आहे करेक्ट 2. ओनली 1 and 3 इज अ करेक्ट स्टेटमेंट. अर्थचं कोर जो आहे आयर्न आणि निकलनी तर बनलेला आहे, हा तर बरोबर आहे, माहिती आहे सर्वांना. त्याच्यानंतर आहे आपलं हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो हायर असतो पोल्सवर ॲज कम्पेअर टू इक्वेटर. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. आता थोडं मी त्याच्याबद्दल एक्सप्लेन करून घेते. तर बघा, अर्थ जो आहे इंटेरियर आपण माहिती आहे अर्थची 3 लेअर आहे, क्रस्ट, मॅन्टल, कोर. ठीक आहे, तर कोर आहे इनर मोस्ट. त्याच्यानंतर
हा जो कोर पोर्शन आहे तो बेसिकली निकेल आणि आयननी बनलेला आहे आणि त्याच्यामध्ये पण कोरचे दोन पार्ट आहे, एक आउटर कोर आणि एक इनर कोर. आउटर कोर जो आहे तो लिक्विड स्टेटमध्ये असतो आणि इनर जो आहे तो सॉलिडमध्ये. झालं, डिस्कस केला आपण इथले पॉईंट्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्वांना माहिती आहे डिफरंट लॅटिट्यूडमध्ये डिफरंट असते, ठीक आहे. सेम ग्रॅव्हिटेशनल फोर्स सर्व इथे ॲक्ट करत नाही आणि इट इज मेनली ग्रेटर ॲट द पोल आणि लेस ॲट द इक्वेटर. ठीक आहे, डन. मुव्हिंग टू द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक आहे, या स्लाइडमध्ये थोडे जास्त क्वेश्चन आहेत. जसं आपण 25 डिस्कस केले, इथे आय थिंक 40चे जवळपास प्रश्न आहेत. तर शॅडो झोन बद्दल विचारलं आहे. एस वेव्ह शॅडो झोन अपियर ऑन अ बँड अराउंड द अर्थ 105 डिग्री अँड 145 डिग्री away from the epicenter. Seismograph located beyond 145 from the epicenter recorded the arrival of a P waves but not of a S waves. The existence of a P waves and a S wave shadow zone confirm the presence of a liquid outer core. करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आपल्याला. इथले कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे? झालं, शॅडो झोन बद्दल प्रश्न विचारलाय, एनसीईआरटी वाचलं असेल, चांगल्याने माहिती असेल. सो क्वेश्चन नंबर 4चा आन्सर आहे आपला 2. ओनली 2 पेअर आर करेक्ट. आता इथले 2 पेअर कोणते आहेत करेक्ट? तर इथे किती दिलाय? एस वेव्हचा शॅडो झोन ऍक्ट करतो या रेंजमध्ये. सॉरी, इट इज ऑफ अ पी वेव्स. ठीक आहे. सेकंड आहे सिस्मोग्राफिक लोकेटेड बियॉन्ड द 145 डिग्री. हा वाला पॉईंट करेक्ट आहे आणि हा थर्ड पण करेक्ट आहे. ठीक आहे, फक्त फर्स्ट रॉंग होता. शॅडो झोन ऑफ अ पी वेव्ह जो आहे तो या बेसिकली या बँड वेथमध्ये असते. ठीक आहे, मी एकदा तुम्हाला फिगरनी थोडं सांगून देते. हा आपला अर्थ झाला. तर जेव्हा पी आपल्याला माहिती आहे हा कोरवाला रिझन झाला, लिक्विड कोर वगैरे आपण जर बघितलं, हे जे पी वेव्स आहेत ना, बेसिकली पी वेव्सचा जो शॅडो झोन असतो तो या पॉइंटला आहे, दॅट इज 105 डिग्री टू 145 डिग्री. ठीक आहे, हा आपला पी वेव्सचा शॅडो झोन आहे. ठीक आहे, हा कोरवाला क्वेश्चन झाला. त्याच्यानंतर एस वेव्हचं जर बघितलं तर एस वेव्ह जे आहे त्यांचा शॅडो झोन इथून स्टार्ट होतो 105 डिग्री पासून. ओके, डन. हे सर्व एस वेव्हचे शॅडो झोन झाले. नाव नेक्स्ट पॉइंट. थेरी आणि जिओग्राफरवर प्रश्न आहे. कोणती थेरी कोणी दिली? कॉन्टिन्युअल ड्रिफ्ट थेरी अल्फ्रेड वेगनर, सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी मॅकेन्झी अँड पार्कर आणि प्लेट टेक्टॉनिक हीज. करेक्ट स्टेटमेंट कोणते कोणते आहेत तिथले? क्वेश्चन नंबर 5. ओनली वन स्टेटमेंट इज अ करेक्ट. कोणती? फर्स्ट वाला. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी अल्फ्रेड वॅगनर, सलमानला माहिती आहे. पॅन्जिया, पॅन्थलासा. ओके, आपण डिस्कस केला आहे पीवायक्यू डिस्कस करताना. मग सी फ्लोअर स्प्रेडिंग थेरी कोणी दिली होती? हीज. आणि प्लेट टेक्टॉनिक यांनी अपोजिट केलाय, शफल केलेला आहे. इथं क्वेश्चन आहे जिओमॉर्फिक प्रोसेसेसवर. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. डायमॉर्फिडिझम अँड व्हॉल्कनिझम आर एंडोजेनिक जिओमॉर्फिक प्रोसेसेस. Epirogenic processes involve mountain building through intense molding of earth's crust. Exploration can occur due to the expansion and contraction induced by the temperature change. Which of the following are the correct one? Question number 6. Three is the correct one and 3 is the correct statement. हे जे एपिरिजोनिक प्रोसेसेस असतात आपल्याला माहिती आहे, एक लेसन आहे लँडफॉर्मवाला, तिथे आपण हे सर्व पॉईंट्स वाचतो. तर इथं हा जो एपिरिजोनिक वाला सेकंड पॉईंट जो रॉंग दिलेला आहे त्याच्याबद्दल लक्षात घ्या. एपिरिजोनिक प्रोसेसेस इन्व्हॉल्व अ फ्लिप्ड और wrapping ऑफ अर्थ क्रस्ट. ठीक आहे, नॉट माउंटेन बिल्डिंग प्रोसेस नाही आहे, इंटेन्स फोल्डिंग ऑफ अ माउंटेन होत नाही, अपलिफ्टिंग होते. ठीक आहे, डन. करेक्ट आहे 1 and 3. ग्रेट कॅनन बद्दल विचारलं आहे. कॅनन इज अ, बघा मॅच द पेअर मध्ये खूपदा विचारलंय एमपीएससीने, आठवलं असेल तुम्ही ज्यांनी पीवायक्यू केलं असेल.
तर कॅनन बद्दल हा प्रश्न आहे. तर कॅनन इज अ स्टीप साइड व्हॅली दॅट इज ऑलमोस्ट इक्वल बाय विड्थ ॲट अ टॉप अँड द बॉटम. ग्रेट कॅनन जो आहे कोलिरॅडो रिव्हर USA मध्ये आहे. ग्रेट कॅनन ऑफ इंडिया आंध्र प्रदेश ऑन अ कृष्णा रिव्हर. झालं. कुठला आहे कॅनन बद्दल कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे? ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट. आता इथली कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे ते मी सांगते. आपल्याला माहिती आहे कॅननचा एकदा फोटो पण बघून घ्या, सर्च करून घ्या तुम्ही व्हिडिओ पाहता पाहताच. मग बघा, काही इरोजनल फीचर्स असतात, काही डिपॉझिशनल फीचर्स असतात. तर आता इरोजनल फीचर्सचाच टाईप आहे, म्हणजे इरोजनल फीचरमध्ये येते कॅनन. ठीक आहे. आणि कॅननचे डिफरंट शेप्स असतात. शेप्स अँड म्हणजे बेसिकली जे इरोजनल फीचर ऑफ अ तर बघा इथे बेसिकली काय आहे, हे जे कॅनन्स बनले आहेत, इट हॅज अ स्टीप व्हॅली अँड इक्वल इन वर्थ. तर हा जो स्टेटमेंट दिलेला आहे तो बेसिकली रॉंग स्टेटमेंट आहे. कॅनन जे असतात बेसिकली कॅनन आर वायडर ॲट अ टॉपमध्ये वायडर असतात, बॉटममध्ये थोडेसे बॉटममध्ये थोडं वाईडनेस कमी असते. दॅट्स वाय इक्वल इन शेप रॉंग आहे. ग्रेट कॅनन कोलिरॅडो रिव्हर USA बरोबर आहे स्टेटमेंट. आणि हा जो ग्रेट कॅनन ऑफ इंडिया कृष्णा रिव्हरवर लाय करते नाही, कृष्णा रिव्हरवर नाही, तो ग्रेट कॅनन ऑफ इंडिया लाय ऑन अ पेन्नार रिव्हर. ठीक आहे. त्याला आपण या कॅननला आपण गंडीकोटा कॅनन पण म्हणतो, आंध्र प्रदेशमध्येच आहे. 8वा प्रश्न ग्लेशियल रिफॉर्म बद्दल सांगायचे आहे. मॅच द पेअर सारखा प्रश्न आहे. इथले कुठले पेअर्स करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचे आहे. ग्लेशियल लँडफॉर्म आपण वाचलं असेल. एक तुम्हाला आठवत असेल PYQ जो आपण केलं होतं ते एका फिगर दाखवलं होतं, त्याच्यावर प्रश्न विचारलं होतं. तर आपल्याला हे थोडं जनरली लँडफॉर्म्स वगैरे माहीत पाहिजे. तर क्रीक इज अ deep glacial valley filled with sea water. Obviously this is a wrong statement. ठीक आहे. क्रीक आर मेनली लँडफॉर्म जे ग्लेशियल व्हॅलीज जे असतात ना त्याच्यामध्ये असतात. ठीक आहे. ग्लेशियल व्हॅलीजमध्ये क्रीक मेनली दिसून येतात. त्याच्यानंतर आहे फ्रोल्ट, ते व्हेरी डीप ग्लेशियल ट्रफ असतात अँड ते आर फिल्ड विथ अ सी वॉटर. दॅट्स वाय सेकंड स्टेटमेंट इज ऑल्सो रॉंग. ड्रमलिन, आता ड्रमलिन जे आहे ते आर स्मूथ ओवेल शेप रिजिड इंडिकेटिंग अ ग्लेशियल मूवमेंट. दिस इज द करेक्ट स्टेटमेंट. सो पहिले दोन रॉंग आहेत, हा करेक्ट आहे. सो ओनली वन पेअर इज अ करेक्ट वन. डेझर्ट लँड रिफॉर्म रिलेटेड प्रश्न आहे. बारचाइन्स, पयाल्स आणि पेडिमेंट्स. तर पेडिमेंट्स जेंटली इन्क्लाइन रॉकी फ्लोअर असतात. तर शॅलो लेक आहे याचं मेन्शन आहे. सो थर्ड इज अ रॉंग. आता नंतर आहे पयाल्स. आता पयाल्समध्ये काय आहे, इन्क्लाइन रॉकी माउंटेन. मला एकदा पयालचं आठवत नाही आहे, एकदा तुम्ही पयालचं बघून घ्याल. ठीक आहे. त्याच्यानंतर बारचेन्स लो फीचरलेस प्लेन आर बारचेन्स लो फीचरलेस प्लेन. हा क्वेश्चन ना तुम्ही स्वतः अटेम्प्ट करा. मला याचं आन्सर आठवत नाही आहे. ठीक आहे. कुठलं काय एक्सप्लेनेशन आहे त्यांचं. डेझर्ट लँड रिफॉर्मवर प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 9 सेल्फ अटेम्प्ट करा. अर्थच्या ॲटमॉस्फिअरवर प्रश्न आहे. तर इथं दिलेला आहे विथ रेफरन्स टू द अर्थ ॲटमॉस्फिअर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. मेजॉरिटी ऑफ अ टोटल मास ऑफ ॲटमॉस्फिअर इज कन्फाइंड ॲट द हाईट ऑफ 32 किलोमीटर. वॉटर वेपर जे आहे दे कॅन ओनली फाउंड ॲट द हाईट 9 किलोमीटर अबव, त्याच्या मग मिळत नाही. मग थिकनेस ऑफ अ ट्रोपोस्फिअर जो आहे इज अ मॅक्झिमम ॲट द पोल ड्यू टू द स्ट्रॉंगर वर्टिकल एअर करंट. विच ऑफ द म्हणजे कुठले स्टेटमेंट इथले करेक्ट आहे ते आपल्याला सांगायचे आहे.
डन झालं. आता बघा क्वेश्चन नंबर 10चा आन्सर आहे आपला 4, दॅट इज नन ऑफ द अबोव इज अ करेक्ट. आता मी याच्याबद्दल सांगते कुठलं चुकलं. इथं म्हणलं आहे मेजॉरिटी ऑफ अ टोटल मास ऑफ ॲटमॉस्फिअर इज अबोव द हाईट ऑफ अ, अबोव आहे का, इज बेसिकली कन्फाइंड विद इन दिस पार्ट, नॉट अबोव. सो दिस इज अ रॉंग वन. मग आहे वॉटर वेपर कॅन बी ओनली अप टू 9 किलोमीटर, 9 और 90 हवं होतं इथं. थिकनेस ऑफ अ ट्रोपोस्फियर is maximum at the pole due to the strong vertical air current. पोलवर स्ट्रॉंग असते, पोलवर जास्त असते का थिकनेस की इक्वेटरवर? ठीक आहे, इक्वेटरवर जास्त असते. सो नन ऑफ द अबोव आर द करेक्ट स्टेटमेंट. कोरियोलिस फोर्सवर प्रश्न आहे. कोरियोलिस फोर्स रिलेटेड स्टेटमेंट दिली गेली आहेत. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायची आहे. कोरियोलिस फोर्स इज अ मॅक्झिमम ॲट द इक्वेटर अँड इट इज अब्सेंट ॲट द पोल. समजलं? अपोजिट. कोरियोलिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अँगल ऑफ अ लॅटिट्यूड. अँगल ऑफ लॅटिट्यूडला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो का कोरियोलिस फोर्स? सांगा. सेकंड इज अ करेक्ट स्टेटमेंट, फर्स्ट इज अ रॉंग स्टेटमेंट. डन. कोरियोलिस फोर्स सर्वांना माहिती आहे. बेसिकली जे रोटेशन होते ऑफ अ अर्थ अबाउट इट एक्सिस अफेक्ट करते डिरेक्शन ऑफ अ विंडला, आणि त्या फोर्सला आपण काय म्हणतो? कोरियोलिस फोर्स म्हणतो. ठीक आहे. नॉर्थन हेमिस्फिअरमध्ये थोडं राईटवर्ड डायरेक्शन असते. ठीक आहे, डिफ्लेक्ट टुवर्ड द राईट, अँड साऊथर्न हेमिस्फिअरमध्ये लेफ्टवर्ड डिफ्लेक्शन होते विंडचं. आणि कोरियोलिस फोर्स जो आहे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे अँगल ऑफ अ लॅटिट्यूड. मॅक्झिमम असतो पोलवर आणि कम्प्लिटली अब्सेंट असतो इक्वेटरवर. आयसोलेशनवर प्रश्न आहे इथे. इक्वेटर जो आहे रिसीव्ह करतो कम्पॅरेटिव्हली लेस आयसोलेशन दॅन द, सॉरी, इन्सोलेशनवर प्रश्न आहे. ठीक आहे. ट्रॉपिक्स. त्याच्यानंतर अर्थ ॲज अ होल डज नॉट अक्युमुलेट ऑर लूज द हीट. जनरली ॲट द सेम लॅटिट्यूड इन्सोलेशन इज अ ग्रेटर ओव्हर द ओशियन दॅन दॅट ऑफ अ कंटिनेंट. करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आपल्याला. इन्सुलेशन विचारलं आहे. इन्सुलेशन सर्वांना माहिती आहे, जे अर्थपासून आपण रिसीव्ह करतो एनर्जी इन द फॉर्म ऑफ अ इनकमिंग सोलर रेडिएशन, त्याला आपण इन्सुलेशन म्हणतो. मग इक्वेटरवर काय म्हणलं आहे? जास्त लेस इन्सुलेशन असते. चुकीचं आहे. इक्वेटरवर जास्त सॉरी, बरोबर आहे स्टेटमेंट. इक्वेटर रिसीव्ह अ कम्पॅरेटिव्हली लेस इन्सुलेशन दॅन अ ट्रॉपिक्स. ठीक आहे. आणि जनरली ॲट अ सेम लॅटिट्यूड इन्सुलेशन ग्रेटर असते कॉन्टिनेंटवर एरियावर ॲज कम्पेअर टू द ओशन एरिया. ठीक आहे. दॅट्स वाय दिस स्टेटमेंट इज अ रॉंग. अर्थ ॲज अ होल डज नॉट अक्युमुलेट ऑर लूज द हीट. खरंच, अर्थ ॲज अ होल डज नॉट अक्युमुलेट अँड लूज द हीट. खरं आहे. हीट बजेट. समजलं? तर आपलं क्वेश्चन नंबर 12चा आन्सर येते. इथून फक्त 2 स्टेटमेंट करेक्ट आहे. कुठले 2 स्टेटमेंट करेक्ट आहे आपण ते बघितले. त्याच्यानंतर इथं आहे क्लाउडबद्दल प्रश्न आहे. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. सिरस क्लाउड जो आहे हाय लॅटिट्यूडमध्ये अल्टिट्यूडमध्ये दिसतो. सिरस क्लाउड जो आहे कॅन बी क्रिएट अ ऑप्टिकल फिनॉमिना हॅलो कॉल लाईक हॅलो अराउंड द सन ऑर मून ड्यू टू द आईस क्रिस्टल विथ इन देम. क्युमोलिंबस क्लाउड जो आहे इट इज नोन फॉर इट एक्सटेन्सिव्ह वर्टिकल डेव्हलपमेंट. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायची आहे. क्वेश्चन नंबर 13. झालं? तर बघा, क्लाउड मॅसिव्ह मास असतो एक मोठा, ज्याच्यामध्ये मायन्यूट वॉटर ड्रॉपलेट्स वगैरे बनतात. ठीक आहे. कंडेन्स होतात, कंडेन्सेशन होते त्या ड्रॉपलेट्सचं ऑफ वॉटर ड्रॉपलेट, आणि मग नंतर आपण म्हणू शकतो एक बिग जंक टुगेदर येऊन एक मोठा क्लाउड बनतो. ठीक आहे. हाय एलिव्हेशनवर असतात. तर एलिव्हेशन वाईज डिफरंट टाईप ऑफ अ क्लाउड क्लासिफाय केले गेलेले आहेत. त्याच्यामधला एक आहे सिरस क्लाउड. सिरस क्लाउड जो असतो बेसिकली इट इज फॉर्म ॲट अ हाय अल्टिट्यूड. इट इज अ करेक्ट वन. नेक्स्ट आहे इथं सिरोस्टॅटस क्लाउड हॅलोवाला फिनोमेना बनवतो. हा पण स्टेटमेंट करेक्ट आहे. क्युमोलिंबस क्लाउड जो आहे एक्सटेन्सिव्हली वर्टिकल असतो. येस, क्युमोलिंबस क्लाउड जो असतो असा वर्टिकली जास्त बनतो, त्याच्यामुळे हे तिन्ही स्टेटमेंट करेक्ट आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 13चा आन्सर येते ऑल ऑफ द अबोव आर करेक्ट. 14th, consider the following statement regarding the rainfall. Conventional rainfall is a typical associated with a rising warm air and it is common in a tropic.
Oreographic rainfall is leeward on the leeward side of a mountain receive a higher rainfall than a windward side. Cyclonic rainfall generally occur along a high pressure zone when cold and a warm air mass are converged. Which of the following are not correct हे आपल्याला सांगितले. कुठले करेक्ट नाही आहेत हे आपल्याला सांगायचे. क्वेश्चन नंबर 14. तर कुठले करेक्ट नाही आहे, कुठलं 2 and 3 इज नॉट करेक्ट, 1 इज अ करेक्ट वन. ठीक आहे. कन्व्हेन्शनल रेनफॉल ऑब्व्हियसली कन्व्हेन्शनल म्हणलं आहे तर त्याच्यामध्ये रायझिंग वॉर्म एअरचं मेजर रोल असतो. ठीक आहे. सो हे एक झालं आपलं पॉईंट. त्याच्यानंतर ओरिओग्राफिक रेन. ओरिओग्राफिक रेन आपल्याला माहिती आहे असं हिल माउंटेनच्या रिजनमध्ये जो विंड म्हणजे रेनफॉल होतो त्याला ओरिओग्राफिक रेन आपण म्हणतो. तर विंडवर्ड साईडला जे आहे हाय रेनफॉल होते आणि लीवर्ड साईडला कमी रेनफॉल होते. ठीक आहे. अपोजिट दिलाय म्हणून हा रॉंग आहे. सायक्लोनिक प्रेसिपिटेशन जर बघितलं तर बेसिकली हे लो प्रेशर झोन्समध्ये जास्त दिसून येतात. ठीक आहे. सो दिस इज ऑल्सो द रॉंग स्टेटमेंट. इथं हाय प्रेशर म्हटलंय ना. म्हणून इथे नॉन करेक्टच सांगायचे होते म्हणून आपलं 1 and 2 हा आन्सर येते. ठीक आहे. 15वा प्रश्न हा थोडा अवॉइड करा हा क्वेश्चन, तितकं ह्याच्यामध्ये जा नको. पण सध्यासाठी एकदा सांगून देते. प्लॅट्यूवर तसे प्रश्न विचारले आहे. वर्ल्ड प्लॅट्यूवर पण प्रश्न आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर तुम्ही बघून घ्या एकदा. त्याचा आन्सर आहे ए, श्लोक रिव्हर अँड काराकोरम पास. मग रेड सीला बॉर्डरिंग कंट्रीज कुठले कुठले आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. ठीक आहे. रेड सी आपल्याला माहिती आहे इज अ सॉल्ट वॉटर इनलेट दॅट इज बेसिकली बिटवीन नॉर्थ ईस्ट आफ्रिका अँड अरेबियन पेनिसुला विच म्हणजे कनेक्टिंग टू द अरेबियन सी वाया सुएज कॅनल. तर ठीक आहे. कुठले कुठले एरिया सराउंडेड आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. आन्सर ऑप्शन बघायच्या पहिलेच तुम्ही स्वतःच गेस करून बघा की काय काय करेक्ट आहे. रेड सी झालं, केलं अटेम्प्ट. सी येते आन्सर. ठीक आहे. दॅट इज इजिप्ट, सौदी अरेबिया, यमन, सुदैन, इरिथिया अँड जिबुटी. दिस आर द रिजन विच आर बाउंडेड टू द रेड सी. यांचा सर्वांचा एक शॉर्टकट पण असतो लर्न करायचं. 17वा क्वेश्चन बघू. ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट रिलेटेड आहे. करेक्ट नॉट करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे की ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट जो आहे आर मोस्टली फाउंड नियर द इक्वेटर अँड एक्सपिरियन्स अ हाय टेम्परेचर अँड हेवी रेनफॉल थ्रू आउट द इयर. Mesophyte plant are prevalent in the tropical rainforest. Congo river basin is a largest tropical forest. सॉरी, कॉंगो रिव्हर नाही आहे तिथे, कॉंगो बेसिन आहे फक्त. क्वेश्चन नंबर 17. ओनली 3 इज करेक्ट. 3 म्हणजे इट इज नॉट करेक्ट. रेस्ट ऑफ द स्टेटमेंट आर करेक्ट. ठीक आहे. हे कॉंगो बेसिन नाही आहे, ॲमेझॉन फॉरेस्ट आहे. Amazon rainforest is the largest tropical forest. Rest of the 2 statement are the correct. अंदमान आणि निकोबार बद्दल प्रश्न विचारला आहे. आपण मॅपिंगच्या टाइमला हे सर्व कव्हर केलेलं आहे. मॅरेथॉन नसेल बघितली तर तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकता. मग इथे विचारला आहे अंदमान आणि निकोबार 10 डिग्री चॅनल जे आहे अंदमान आणि निकोबारला सेपरेट करते. इंदिरा पॉइंट इज लोकेटेड ऑन द ग्रेट निकोबार आयलँड अँड इट इज अ साउथर्न मोस्ट टीप ऑफ इंडिया. निकोबारीज ट्राईब फ्रॉम अंदमान अँड निकोबार आर पर्टिक्युलर वनरेबल ट्रायबल ग्रुप. PVTGs आपण काही टाइम पहिलेच डिस्कस केलं आहे. ठीक आहे. आपले जे क्वेश्चन आन्सरचे सेशन होते त्याच्यामध्येच आपण डिस्कस केलं. क्वेश्चन नंबर 18चा आन्सर सांगून द्या. 1. ओके. 1 and 2 इज अ करेक्ट स्टेटमेंट. निकोबारी ट्राईब जी आहे ती PVTGs मध्ये येत नाही. ठीक आहे. तर PVTGs मधले काही ट्राईबचे नाव सांगून देते मी. ग्रेटर अंदमानीज, ठीक आहे, जारवास, ओंगेज, शॉम्पिन्स, नॉर्थ सेंटलीज. यांच्यावर ना डॉक्युमेंटरीज पण आहेत, एकदा तुम्ही बघून घ्याल. नॉर्थ सेंटलीज आयलँड एक छानशी एक डॉक्युमेंटरी आहे यूट्यूबवर. अँथ्रोवाल्या ऑप्शनलवाल्यांना मुलांना तर सर्व माहीतच असेल हे सर्व. ठीक आहे. झालं. करेक्ट स्टेटमेंट आपण आयडेंटिफाय केलं. 1 and 2 इज अ करेक्ट स्टेटमेंट. थर्ड 1 इज अ रॉंग वन.
मग आहे नॅशनल पार्कचं आयडेंटिफाय करायची आहे. तर मॅपिंग करताना मी काही पार्क सांगितले होते, त्याच्यावर रिलेटेड कुठलं रिव्हर फ्लो होत आहे या कुठली मेजर माउंटेन असेल तर. ठीक आहे. दादा आपल्या इथे स्टेटमेंट दिली आहे काही, आणि तिथून आपल्याला सांगायचं आहे की कुठलं नॅशनल पार्क आहे हे. इट इज लोकेटेड ॲट द नॉर्थर्न एज ऑफ अ सातपुरा. सातपुराच्या वरचं नॅशनल पार्क. इट इज प्रायमरी नोन ॲज अ व्हाईट टायगर कंट्री, and the Thala range is only area where the tourists are allowed to visit in this park. Which is this park? ठीक आहे. आलं. इट इज नन अदर दॅन बांधवगड. आता बांधवगड आता बघा, कान्हा नॅशनल पार्क मध्य प्रदेश, बांधवगड माधव बांधव MP, संजय 2-3 संजय, एक संजय डुबरी नॅशनल पार्क पण आहे, आणि एक संजय नॅशनल पार्क, हे 2 आहे. तर त्यांचे 2ची लोकेशन एकदा तुम्ही बघून घ्या. सातपुरा नॅशनल पार्कचं पण लोकेशन एकदा बघून घ्याल, मला एक्झॅक्ट आठवत नाहीये. मी असं लर्न केलं होतं माधव बांधव कान्हा टाईमने थोडं लिंक करून काही लर्न केलं होतं. मग आता टायफून्स आर basically form over the warm ocean current near the equator and has a wind speed of at least 119 km/h. Northern hemisphere मध्ये air circulated होते clockwise around a low pressure area during the time of a typhoon. ठीक आहे. करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. सो हा रॉंग आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे. इथे क्लॉकवाईजच्या जागी अँटी क्लॉकवाईज पाहिजे होतं. अँड रेस्ट ऑफ द स्टेटमेंट इज अ करेक्ट वन. कन्सेप्च्युअल आहे, ज्यांना माहिती असेल तर ठीक आहे, ज्यांना नाही माहिती तर टेन्शन घ्यायचं नाही. आता माहिती करून घेतलं तुम्ही. 20 झालं. आता काही क्लायमेटॉलॉजीवर स्टेट फ्रॉडवर क्वेश्चन आहे, जास्त इथे कन्सेप्च्युअल नाही आहे. बघा इथे आहे की नॉट द ग्रीन हाऊस गॅस. कोण आहे, कोण इथली कुठली गॅस आहे जी ग्रीन हाऊस नाही आहे, ते आपल्याला सांगायचं आहे. तर येणार आपलं काय आहे आन्सर? ऑक्सिजन इज नॉट अ ग्रीन हाऊस गॅस. इझी आहे क्वेश्चन. ठीक आहे. एन्व्हायरमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही कन्सिडर करू शकता या क्वेश्चनला. झालं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघा काय दिलं आहे. मॅच द पेअर आहे. गेस करा आन्सर. झालं. केलं अटेम्प्ट. जेट स्ट्रीम बेसिकली फास्टर अपर लेवलचे विंड असतं. स्टॅटोस्पिअरमध्ये ओझोन ॲब्झॉर्शन. ठीक आहे. ट्रोपोस्पिअरमध्ये काय येणार? वेदर फिनोमिना. आयनोस्पिअर रेडिओ कम्युनिकेशन. झालं. इझी आहे. ॲटमॉस्फिअरचे सर्व लेयर्स NCERT मध्ये डायरेक्ट फोटोज दिलेला होता साईडला. ठीक आहे. अशी बुक आहे, या साईडला फोटो आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. कोरियोलिस फोर्सवर परत एक प्रश्न आहे की कोरियोलिस फोर्स 0 असतो इक्वेटरवर. आता सांगितलं होतं. त्याच्यानंतर कोरियोलिस फोर्स डिफ्लेक्ट विंड टू द लेफ्ट इन द नॉर्थर्न हेमिस्फिअर. सिरियसली लेफ्टला की राईटला? ठीक आहे. ओनली 1 इज अ करेक्ट वन. 0 असते इक्वेटरवर, हायेस्ट असते पोलवर, राईटला असते नॉर्थ हेमिस्फिअर. हा इझी होता क्वेश्चन. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर रिस्पॉन्सिबल फॉर अ ब्लू कलर इन द लाईट ऑफ अ स्काय? काय रिस्पॉन्सिबल आहे? रिफ्लेक्शन, रेअर फ्रॅक्शन, डिप्रेशन अँड स्कॅटरिंग. आन्सर इज स्कॅटरिंग ऑफ अ लाईट. मॅच द पेअर करायचं आहे. कन्व्हेन्शनल रेनफॉल, ओरोग्राफिक रेनफॉल, सायक्लोनिक रेनफॉल. आत्ताच थोडा टाइम पहिले कन्व्हेन्शनल आणि हे आपण तिने डिस्कस केलं होतं. ठीक आहे. त्याच्या रिलेटेडच आहे, फक्त कुठल्या एरियामध्ये आहे तुम्हाला सांगायचं आहे. ओरिओग्राफिकमध्ये आत्ताच सांगितलं हिल्स. कन्व्हेन्शनल इक्वेटोरियल एरिया आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सायक्लोनिक एअर मासेसमध्ये होते. झालं. इझी आहे क्वेश्चन.
हॉर्स लॅटिट्यूड कुठलं, हॉर्स लॅटिट्यूड आपण कुठल्या रिजनला म्हणतो? इक्वेटरला म्हणतो, 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथ, 60 डिग्री नॉर्थ अँड साऊथ आणि पोल्स. आन्सर इज बी, 30 डिग्री नॉर्थ अँड साऊथला आपण हॉर्स लॅटिट्यूड म्हणतो. मग आहे करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आहे. फॉग इज अ फॉर्म ऑफ अ प्रेसिपिटेशन. फॉग ऑकर ड्यू टू द कंडेन्सेशन नियर द ग्राउंड. एक फॉग आहे, एक स्मॉग आहे. ठीक आहे, हे पोल्युशनमुळे बनलेलं आहे. स्मॉग दिल्ली, हरियाणा, पंजाब साईडला विंटरच्या टाईममध्ये खूप जास्त इन्क्रीज होऊन जातो. सो व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज only 2. Fog occur mainly due to the condensation near the ground. It is not a form of a precipitation. मग इथे दिलाय विच ऑफ द सिटीज आर मोस्ट लायकली टू हॅव अ कंटिनेंटल क्लायमेट. कंटिनेंटल क्लायमेट याचा आन्सर बघून घ्या, दिल्ली इज आन्सर. ओके. मग आहे चिनूक विंड बद्दल विचारलं आहे. चिनूक विंड PYQs आलेला आहे याच्यावर, आठवत असेल तुम्हाला सर्वांना. तर चिनूक विंड कुठून फ्लो होतात आणि ते कुठल्या फॉर्मचे विंड आहे? कोल्ड विंड आहे, लोकल विंड आहे, वार्म विंड आहे, कशा टाईपचे विंड आहे? केलं अटेम्प्ट? warm wind basically on a eastern slope of a Rockies. Question number 10 regarding Indian monsoon. It is caused by the differential heating of a land as well as the sea. Monsoon is influenced by the Tibetan Plateau. ITCZ shift northward during the Indian summer. आपल्याला सांगायचं आहे, एकदा लहान करून देते. हे बघा काय आहे इंडियन मान्सून बद्दल करेक्ट स्टेटमेंट. इजी आहे क्वेश्चन. ऑल ऑफ द अबोव इज द आन्सर. ठीक आहे. इंडियन मान्सून मी तुम्हाला एकदा सेपरेटली तसं शिकवणार चांगल्याने. ठीक आहे. आता सध्यासाठी ज्यांचं झालेलं असेल चांगली गोष्ट आहे, ज्यांना नाही वाचलं असेल व्हिडिओज बघून घ्या. इंडियन मान्सून तसं पण खूप सोपी टॉपिक आहे. मग आहे ओशनोग्राफी रिलेटेड काही क्वेश्चन्स आहे, काही करंट्स वगैरे बद्दल प्रश्न वगैरे किंवा जे काही ओशनोग्राफी, टाइड्स, विंड विचारलाय. सांगा कुठले करंट्स कुठल्या रिजनमध्ये आहेत. फर्स्ट क्वेश्चन आहे आपला 11th वाला. देन कुरिशिओ करंट कुठे फ्लो होतो? कुरिशिओ करंट आर बेसिकली इन जपान. बेवनगुला करंट कुठला आहे? वेस्टर्न आफ्रिका. कॅनरीज करंट इज नियर युरोप. अगुलहाज साऊथ ईस्ट आफ्रिका. ठीक आहे. एक मॅपच दिलेला आहे आपल्याला. तो मॅप ज्याने कुठलं पण ॲटलास वापरा त्याच्यामध्ये नेहमी मेन्शन असतो. त्याचबरोबर NCERTs मध्ये पण मेन्शन आहे. येस. आणि एक गोष्ट मी आमच्या चॅनलवरून तुम्हाला सांगायचं विसरले, मॅपिंगची एक सेपरेट ना आपण अशी एक सेपरेट बुक बनवतो ज्याच्यामध्ये मॅपिंग रिलेटेड सर्व क्वेश्चन, सर्व जे असते, ड्रेनेज सिस्टीम घ्या, रिव्हर घ्या, लेक घ्या, ठीक आहे, ते सर्व आपण महाराष्ट्र ॲज वेल ॲज इंडिया याची एक चांगली बुक आणत आहोत. ठीक आहे. मॅपिंग एंटायरली हे जर तुम्ही दोन्ही रेफर केले तर तुम्हाला बाकी दुसरं वाचायची काहीच गरज नाही पडणार. डेफिनेटली पूर्ण टॉपिक्स जे आहेत मॅपिंग रिलेटेड जे MPSC विचारतो, म्हणजे ज्याच्यावर प्रश्न विचारले आहेत, डेफिनेटली PYQचे पण प्रश्न मेन्शन राहणार आणि सर्व जे काही इम्पॉर्टंट पॉईंट आहे आपण मॅपिंगच्या बुकलेटमध्ये कव्हर करून घेऊ. ठीक आहे. लवकरच ती येणार, मी तुम्हाला तसं पण अपडेट करून देईल. नंतर इथे आहे करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायचं आहे. टाइड्स आर इन्फ्लुएन्स बाय द ग्रॅव्हिटेशनल पुल बाय बोथ मून ॲज वेल ॲज द सन. स्प्रिंग टाइड ऑकर ड्युरिंग द फुल मून अँड अ न्यू मून. काय आहे करेक्ट 12th क्वेश्चन? तर बोथ आर द करेक्ट वन. ठीक आहे. थर्मोक्लाइन लेयर इन ओशन इज बेस्ट डिस्क्राइब ॲज. थर्मोक्लाइन, थर्मो बेसिकली रिलेटेड टू टेम्परेचर. थर्मोक्लाइन वाला रिझन काय राहणार? टेम्परेचर रिलेटेड. कुठलं पॉईंट आहे टेम्परेचर रिलेटेड? ठीक आहे. भेटला आन्सर. झोन ऑफ अ रॅपिड चेंज. एल निनो इफेक्ट द इंडियन मान्सून बाय. कशाने इफेक्ट करतो एल निनो? एक कन्सेप्ट आहे एल निनो आणि एक आहे ला निना. त्याने दोन्ही जे आहेत इंडियनच्या मान्सूनवर इफेक्ट करतात. एक आहे जो इंडियाच्या मान्सूनला स्ट्रेंथन करतो, एक आहे जो इंडियाच्या मान्सूनला थोडं वीकन करतो. तर एल निनो काय आहे
केलं आन्सर, वीकन करतो, लानिना स्ट्रेंथन करतो. Tsunamis are basically formed by gravitational pull of a moon, volcanic eruption only, submarine earthquake, strong wind at the seas. Tsunamis are basically formed by submarine earthquake. ठीक आहे, एक पर्टिक्युलर मॅग्निट्यूड जर वाला अर्थक्वेक वॉटरमध्ये आला तर सुनामी कॉज होते. क्वेश्चन नंबर 16. ओशन करंट आर इन्फ्लुएन्स बाय द कोरियोलिस फोर्स. Ocean current flow clockwise in the northern hemisphere. Which of the following statement is correct? केलं आन्सर, बोथ आर द करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, मग आता इथं सॅलिनिटी कुठल्या सीची हाय असते ते आपल्याला सांगायची आहे. वर्ल्ड हिस्ट्री मॅपिंग, वर्ल्ड मॅपिंग. या रिव्हर्स मधून कुठली, या सीज म्हणून कोणाची हाय असते? रेड सी. ठीक आहे, इन जनरल सॅलिनिटी हायेस्ट दुसऱ्या याची आहे. ठीक आहे, बट या 4 ऑप्शन मधून रेड सीची आहे. मग इथे मॅच द पेअर केली आहे, इथे सीज नाव दिले आहे आणि याचे फीचर्स सांगायचे आहेत. डेड सी हाय सॅलिनिटी आहे, म्हणजे इथे दिलं आहे डेड सी, सर्गॅसो सी, अरेबियन सी, बाल्टिक सी, आणि इथे काही पॉइंट्स आहेत. गेस करा, आन्सर्स मेन्शन करा. झालं, ए इज अ करेक्ट. डेड सी हायेस्ट सॅलिनिटी, सर्गॅसो सी सराउंडेड बाय द ओशन करंट, अरेबियन सी large number of oil field, Baltic Sea low salinity due to the river inflow. एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन चा एरिया सांगा किती असते? EEZ एक फिगरच आहे बघा, किती नॉटिकल माइल एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. ठीक आहे, आलं 200 नॉटिकल माइल. ओशनिक ट्रेंचेस आर फॉर्म ड्यू टू, कशामुळे ओशनिक ट्रेंचेस बनतात? फोल्डिंग ऑफ अ ओशन करंट, डायव्हर्जन ऑफ अ प्लेट, सबडक्शन ऑफ ओशन प्लेट और सेडिमेंटरी डिपॉझिशन. डिपॉझिशन तर नसणार, ट्रेंचेस कशी बनेल? ठीक आहे, ट्रेंचेस असे असतात. मग सबडक्शन ऑफ अ ओशनिक प्लेट, डायव्हर्जननी, फोल्डिंग ऑफ ओशन करंट. आन्सर आहे सबडक्शन ऑफ ओशन प्लेट बेसिकली लीड टू द फॉर्मेशन ऑफ ओशन ट्रेंचेस. डन झाले आपले सर्व क्वेश्चन जे डिस्कस करायचे होते या स्लाइडमध्ये आपण पूर्ण डिस्कस केलेला आहे. आता आपला जॉग्राफीचा पुरात एक सेक्शन येणार ज्याच्यामध्ये आपण मॅपिंग वगैरे पूर्ण डिस्कस करून घेऊ आणि नेक्स्ट पोर्शन आपण कव्हर करून घेऊ. आणि हा खूप बेसिक आहे, याच्यामध्ये हा तुम्ही खूप इझिली आणि कमी टायमामध्ये पण हा संपून जाईल आपला लेक्चर. जास्त काही टफ नाही आहे, कारण की इझी टॉपिक आहे. रॉक्स वगैरे सर्वांना माहिती आहे, खूप इझी आहे. आणि काही डिटेल्स पण मी तुम्हाला एक्स्ट्रा डिटेल सांगून देणार आपण जेव्हा डिस्कस करत आहोत. तर चला, एक गोष्ट लक्षात ठेवा, रोजचं टाइम डिसाईड करून घ्या की आपल्याला जेव्हा व्हिडिओ लाईव्ह येत आहे, ठीक आहे, तर त्या टाइमला आपल्याला 1 घंटा या व्हिडिओसाठी द्यायचा आहे. पूर्ण क्वेश्चन आपल्याला अटेम्प्ट करायचे आहे आणि जे काही सिलेबस आहे, ठीक आहे, ते आपण 1 दिवस आधी कंप्लीट करायचं, त्याच्या नेक्स्ट दिवशी याला आपण अटेम्प्ट करायचं. ठीक आहे, आणि दररोज तुम्ही जर प्रॅक्टिस करत राहाल असंच, ठीक आहे, क्वेश्चन्सची, तर तुम्हाला एक हॅबिट बनून जाईल की कशा प्रकारे आपल्याला क्वेश्चन अटेम्प्ट करता येणार MPSCच्या पेपरच्या टाइमला. ठीक आहे, एक हॅबिट बनून चालते MCQ सॉल्विंगची आणि ते खूप जास्त बेनिफिट राहू शकते. ठीक आहे, 1 घंटा जो आहे याच्यासाठी डिसाईड करून घ्यायचं. PDFचा नंतर तुम्हाला सर्व माहीतच आहे काय करायचं कसं. डन, स्टार्ट अवर मेन डिस्कशन. काय आहे इथे? आर्काईन रॉक सिस्टीम बद्दल प्रश्न विचारलाय. इट इज बेसिकली प्रायमरी सोर्स कुठले टाईप आहेत? ठीक आहे, प्रायमरी सोर्स फॉर द फॉर्मेशन ऑफ आर्काईन रॉक सिस्टीम इन इंडिया. काय आहे आन्सर सांगा. झालं, आलं आन्सर. इट इज बेसिकली सॉलिडिफिकेशन ऑफ अ मोल्टन मॅग्मा. सर्वांना माहिती आहे रॉक्सचे टाईप प्रायमरी, सेडिमेंटरी अँड मेटामॉर्फिक रॉक. ठीक आहे, सेडिमेंटरी इझीच आहे नावानीच, मेटामॉर्फिक अँड प्रायमरी इनिशियल. ठीक आहे, व्हॉल्कॅनिक ॲक्टिव्हिटी, इरोजन याच्याने वगैरे प्रायमरी. सेकंडरी माहिती आहे लेअर बाय लेयर्स असतात. मेटामॉर्फिक बेसिकली टेम्परेचर चेंज याच्या थ्रू वगैरे, प्रेशर चेंज याच्याने मेटामॉर्फिक रॉक येऊन जातात. मग आहे आपलं बेसमेंट कॉम्प्लेक्स कुठल्या टाईप ऑफ रॉक सिस्टीमला म्हटलं जाते? तर पुराणाच, आर्काईन, द्रविडियन, आर्यन. काय आहे आन्सर?
मेन्शन करत राहा तुम्ही, चॅट्समध्ये सांगत राहा. बी आहे आन्सर. ठीक आहे, आलं. क्वेश्चन नंबर 3. डेक्कन ट्रॅप इन इंडिया इज प्रायमरली कंपोज ऑफ विच टाइप ऑफ अ रॉक? इझिएस्ट क्वेश्चन. Basalt. Question number 4. Which region in the Maharashtra is predominantly covered by the Deccan Trap? आपल्याला माहिती आहे महाराष्ट्राचं कॅटेगरायझेशन केलं आहे. डिफरंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिजन्स असो किंवा रिजनल काय डिव्हिजन, फिजिओग्राफिकल डिव्हिजननी काही कॅटेगरायझेशन केलं आहे डिफरंट डिफरंट एरियाजला. ठीक आहे, तर तिथला जो डेक्कन ट्रॅपवाला रिजन आहे महाराष्ट्राच्या मॅपमध्ये सर्वांना माहिती असेल, तर कुठल्या भाग जो आहे इथला जास्तीत जास्त तिथे मिळतो, तर तो आहे आपला वेस्टर्न महाराष्ट्र. वेस्टर्न महाराष्ट्रवाला जो भाग आहे तो जास्तीत जास्त डेक्कन ट्रॅपच्या अंडरमध्ये येते. ठीक आहे, तर नेक्स्ट. Which type of a soil is formed due to the weathering of a Deccan Trap rock? Basalt. B for which color? Black color. Back cotton soil. Regular soil पण असं तिला म्हणलं जातं, रेग्युलर सॉइल. नंतर इथे क्वेश्चन आहे, रॉक सिस्टीम ऑफ इंडिया कंटेन द ओल्डेस्ट मेटामॉर्फिक सेडिमेंटरी रॉक? कोडप्पा, विंध्या, धारवा, गोंडवाना. केलं. आन्सर काय आहे आपलं? विंध्या सिस्टीम. जी विंध्या रेंज सिस्टीम आहे ते ओल्डेस्ट मेटामॉर्फिक सेडिमेंटरी रॉकची सिस्टीम आहे. ठीक आहे, मग आता हे डिस्कस करताना मी तुम्हाला एक काही पॉइंट्स सांगून देते. बघा, हे आपल्याला इम्पॉर्टंट आहे. तर आपल्याला रॉक टाइप्स जे आहेत ऑफ महाराष्ट्र ते मी एकदा इथं तुम्हाला एक्सप्लेन करून घेते चांगल्याने. तर सर्वात पहिला आहे आर्काइन्स. आता आर्काइन्स एक्झाम्पल बघून घ्या, या रॉकमध्ये कुठले मटेरियल किंवा ओर्स वगैरे मिळतात. तर एक आहे आपला आयर्न ओर मिळते इथे, त्याच्यानंतर ग्रेनाइट मिळते, नीस अँड सीस्ट. ठीक आहे, हे सर्व कुठल्या रिजनमध्ये आहेत आर्काइन्स? ते आहे चंद्रपूर, त्याच्यानंतर आहे भंडारा, आणि आहे मग गोंदिया, गडचिरोली, नांदेड, आणि लास्ट वन आहे सिंधुदुर्ग. या रिजनमध्ये आर्काइन्स रॉक मेनली दिसून येतात. ठीक आहे, आता आपला नेक्स्ट रूटला रॉक आहे, नेक्स्ट आहे धारवाड रॉक. एक्झाम्पल घेऊन घ्यायचे, मॅग्नीज. ठीक आहे, इग्नियस अँड स्ट्रॅटिफाईड रॉक असतात हे थोडे. लोकेशन कुठल्या मिळतात? नागपूरवाला रिजन घेऊन घ्या आपलं, भंडारावाला रिजन. ठीक आहे, सिंधुदुर्गवाला रिजन, याच्यामध्ये हे मेनली दिसतात. थर्ड टाइप बघा, कोडप्पा. कोडप्पा आहे आपलं, एक्झाम्पल बघितलं, लाईमस्टोन. ठीक आहे, डोलोमाइट हे त्यांची बेस्ट एक्झाम्पल आहे. कुठल्या रिजनमध्ये मिळतात? ते मिळतात आपल्याला कोल्हापूर, सिंधुदुर्ग, यवतमाळ. ठीक आहे, नंतर फोर्थ विद्या रेंजवाले घेऊन घ्या, हे बेसिकली चंद्रपूर. ठीक आहे, नंतर आहे फिफ्थ वन गोंडवाना. गोंडवाना हे आपलं जे नागपूर विदर्भ साईडवाले प्लेसेस, नागपूर, चंद्रपूर, वर्धा. ठीक आहे, गोंडवानामध्ये बेसिकली कोल फॉर्मेशन येऊन जाते. नंतर आहे आपलं कोण? डेक्कन ट्रॅप. ठीक आहे, सिक्स्थ वन डेक्कनवाला. डेक्कन ट्रॅप बेसिकली महाराष्ट्राच्या खूप साऱ्या एरियामध्ये दिसून येते. कुठला एरिया आताच थोड्या वेळ सायलाइटवर आपण डिस्कस केलो. सेवन्थ वन आहे टर्शरी. तर हे बेसिकली वर्धा आणि वैनगंगा व्हॅली जी आहे त्याच्यामध्ये बेसिकली टर्शरी रॉक सिस्टीम आपल्याला दिसून येते. आणि लास्ट वन आहे क्वाटर्नरी. क्वाटर्नरी बेसिकली सिंधुदुर्ग साईडला पण दिसते. झालं, डिस्कस केलं सर्व. आले रॉक टाईप ऑफ महाराष्ट्र, इम्पॉर्टंट आहे. ज्यांना वाटत असेल स्क्रीनशॉट, काही हँडरायटिंग खराब आहे पण इथे बघून घ्या. विद्या रेंज आपला चंद्रपूरवाला आहे आणि झालं, विजिबल आहे आय थिंक, तितकंही खराब नाही लिहिलं मी, आय होप.
ठीक आहे, चला. 7th क्वेश्चन. रॉक सायकल इन्व्हॉल्व द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ अ रॉक विच ऑफ द फॉलोइंग प्रोसेसेस. तर रॉक सायकलमध्ये कुठले कुठले प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. तर बघा, रॉक सायकल प्रोसेसेसमध्ये सर्वात पहिले मेल्टिंग, कूलिंग, इरोजन, वेदरिंग, इरोजन, डिपोजिशन, मेल्टिंग, कूलिंग, वेदरिंग, इरोजन, मेटामॉर्फिझम आणि कॉम्पॅक्शन अँड सिमेंटेशन ओनली. क्वेश्चन नंबर 7 इझी आहे. मेल्टिंग, कूलिंग, वेदरिंग, इरोजन अँड मेटामॉर्फिझम सर्व स्टेप्स दिसून येतात आपल्याला रॉक सिस्टीममध्ये. सॉरी, काय आहे, हां, रॉकच्या सायकलमध्ये, सिस्टीम नाही. 8th क्वेश्चन नंबर. डायमंड बिअरिंग रिजन, पन्ना अँड गोलकोंडा कुठल्या इंडियाच्या इथे. आता मी तुम्हाला महाराष्ट्राचं सांगितलं, तसंच इंडियाचं असेल तर कुठल्या रिजनमध्ये येते ते बेसिकली. क्वेश्चन नंबर 8 नाही, क्वेश्चन नंबर 8 विंध्या सिस्टीम. ठीक आहे. आणि सॉरी एक क्वेश्चन मी आता, हां, हे जे आहे ना ओल्डेस्ट मेटामॉर्फिक सेडिमेंटरी रॉक, ते धारवाड सिस्टीम येते, विंध्या सिस्टीम नाही आहे. ठीक आहे, हा पॉईंट नोट करून घ्याल. विंध्या सिस्टीम नाही आहे, धारवा सिस्टीम येते ओल्डेस्ट. आणि हा जो आन्सर आहे डायमंड बिअरिंग रिजनवाला, तो विंध्या सिस्टीम येते. मग आता इथं महाराष्ट्र, वेअर द धारवा रॉक प्रायमरी लोकेटेड, कुठे लोकेटेड आहे. आत्ताच थोड्या वेळ आधी बघितलं. धारवाड रॉक सिस्टीम, सिंधुदुर्ग आणि भंडारा. ठीक आहे, केलं होतं आपण. दाखवून देऊ का एकदा? दाखवून देते बघा. धारवाड, भंडारा, सिंधुदुर्ग. आलं. क्वेश्चन नंबर 10. विच जिओलॉजिकल पिरियड इज सिग्निफिकंट फॉर द फॉर्मेशन ऑफ अ हिमालय अँड द डेक्कन ट्रॅप. पेलोझोनिक, मिझोझोनिक, सिनोझोनिक, प्रीकॅम्ब्रियन. ठीक आहे, हिमालय खूप आधी बनली. कोणता टाइम येते? सिनोझेनिक एरिया. 11वा. विच रॉक सिस्टीम इन इंडिया इज असोसिएटेड विथ द कोल्ड डिपोजिशन. दामोदर आणि महानदी. कोल्ड, विच एरिया सांगितली थोड्या वेळ पहिलेच, आठवलं असेल तुम्हाला. झालं. गोंडवाना, चंद्रपूरवाला रिजन. ठीक आहे, कोल्ड डिपॉझिशन. आला आन्सर, इझी आहे. मग विच टाइप ऑफ अ रॉक इज फॉर्म वेन ग्रेनाइट अंडरगोज अ मेटामॉर्फिझम. ग्रेनाइट अंडरगोज अ मेटामॉर्फिझम. नीस. ठीक आहे. तेरावा. नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ आर्काइन सिस्टीम. अनफॉसिल, त्याच्यामध्ये फॉसिल्स वगैरे नसतात, क्रिस्टलाइन असते, फॉसिल कंटेन असतात, अर्ली फॉर्म, प्लुटोनिक इंट्रुजन. आर्काइन सिस्टीमची कुठली कॅरेक्टरिस्टिक नाही आहे आपल्याला सांगायचं आहे. तर आर्काइन सिस्टीममध्ये कुठल्याच प्रकारचे फॉसिल्स नसतात ऑफ अर्ली लाईफ फॉर्म. क्वेश्चन नंबर 14. कोडप्पा सिस्टीम इज नेम आफ्टर विच ऑफ द फॉलोइंग रिजन इन इंडिया. कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान. कोडप्पा सारखं नाव जो आहे मोस्टली साऊथमध्ये असू शकते. ठीक आहे. आता साऊथमध्ये 2 आहेत, कर्नाटक आहे आणि आंध्र प्रदेश आहे. तर थोडं इथं कन्फ्युजन आहे. 50-50वर पोहोचलो आपण. आता 50-50वर आहोत, तर आपण गेस करून घ्या, काही असू शकते म्हणून. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर याचा आहे आंध्र प्रदेश. विच ब्रांच ऑफ जॉग्राफी वॉज म्हणजे स्टडी द फिजिकल फीचर ऑफ इंडियन अर्थ सरफेस अँड लँडफॉर्म वगैरे. कुठली जॉग्राफीची फील्ड आपण करतो? फिजिकल जॉग्राफी, इकॉनॉमिक जॉग्राफी, पॉलिटिकल जॉग्राफी और ह्युमन जॉग्राफी. फिजिकल फीचर्स वगैरे कशामध्ये स्टडी करतो? ड्रेनेज पॅटर्न, लँडफॉर्म्स, हे सर्व आपण फिजिकल जॉग्राफीमध्ये शिकतो. ठीक आहे, इझी आहे. विच ऑफ द फॉलोइंग फाउंडर आहेत मॉडर्न जॉग्राफीचे? कोण आहेत फाउंडर्स? नाव सांगा यांचं. ठीक आहे, ABCD. आन्सर इज A. Which branch of geography focus on a special distribution of a human population and their activities? ह्युमन पॉप्युलेशन कोण येणार? ह्युमन जॉग्राफी येणार.
Dravidian rock system in India is primarily found in which of the following region? Peninsular, extra peninsular, Deccan Plateau, coastal. Dravidian थोडं कुठं? एक्स्ट्रा पेनिन्सुलर, दॅट इज हिमालय आणि गगनेटिक प्लेन वाल्या रिजन मध्ये ड्रॅविडियन रॉक सिस्टम दिसून येते. विच प्रोसेस इन द रॉक सायकल इन्व्हॉल्व द कॉम्पॅक्शन ॲज वेल एज द सिमेंटेशन ऑफ अ सेडिमेंटरी रॉक? मेटामॉर्फिझम, लिथिफिकेशन, मेल्टिंग, वेदरिंग. सेडिमेंट, रॉक सायकल, कॉम्पॅक्ट, सिमेंटेशन, सांगा. 19th B. Which mineral is not typically found in a Dharwar rock system? आता मिनिंग मी सांगितले कुठल्या रॉक सिस्टम मध्ये कुठले मिनरल्स मिळतात. धरवार रॉक सिस्टम डिस्कस केलं होतं. ठीक आहे, तर धरवारमध्ये आपण काय डिस्कस केलं होतं? बेसिकली मॅग्नीज, इग्नियस आणि स्ट्रॅटिफाईड टाईपचे मटेरियल्स दिसून येतात, त्याच्यामध्ये मिनरल्स दिसून येतात. तर आयन वगैरे कुठे आहेत? आयन आपण डिस्कस केलं होतं आर्काईनमध्ये. ठीक आहे, ग्रेनाइट, नीस अँड सिस्ट पण डिस्कस केलं होतं आर्काईनमध्ये. बेसिकली आपण कोण येते असला आन्सर? लाईमस्टोन. लाईमस्टोन इज आन्सर. ठीक आहे, तर सर्टन अमाऊंट जो आहे आयन ओरचा, मॅग्नीस आणि गोल्डचा, तो याच्यामध्ये पण असते, हे लक्षात घेऊन घ्याल. ठीक आहे, पॉईंट नोट्समध्ये ॲड करून घ्याल. मग who is credited with the developing the concept of a geological time scale? कोणी डेव्हलप केली? ABCD. आन्सर इज बी, स्टॅटिक आहे, एक्सप्लेन करण्याचं काही नीड नाही आहे. आर्यन रॉक सिस्टम इन इंडिया इंक्लूड द रॉक फॉर्म ड्युरिंग विच ऑफ द जिओलॉजिकल एरा प्री कॅम्ब्रियन, पॅलेजेनिक, सिनोजेनिक, मेसोजेनिक. आताच एक प्रश्न होता हिमालया रिलेटेड, त्याचा आन्सर काय होतं? सिनोजेनिक. आता याचा आन्सर गेस करा. आलं? सिनोजेनिक. ठीक आहे. विच ब्रांच ऑफ geography study the special aspect of economic activity such as the trade and industry? Trade and industry, economic geography. In Maharashtra, which district is known as a Gondwana rock? Easy. Gondwana, Kol, Chandrapur. A. आला आन्सर. who is considered the founding father of a geomorphology, that is study of a landform and their evolution? Who is known as William Morris Davis. झालं 25 क्वेश्चन. कन्सिस्टंट राहा, व्हिडिओ लेक्चर्स बघत राहा. त्याचबरोबर आता आपण जो डिस्कस करणार आहोत एंटायरली मॅपिंग रिलेटेड क्वेश्चन आहे. तुम्ही टाइम टेबल बघितलंच असेल तर तुम्हाला समजलंच असेल कशावर आपण प्रश्न आज डिस्कस करू. सो तर चला मग आता बघूया. फर्स्ट क्वेश्चन काय आहे? करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे. सांगा तुम्ही आन्सर काय आहे. करेक्ट स्टेटमेंट, विच ऑफ द फॉलोइंग इंडियन मेरिडियन ऑफ, आणि येस मॅपिंग आहे. इंडियन मॅपिंग आपण पूर्ण कव्हर केलेली आहे चॅनलवर, मॅरेथॉन व्हिडिओ आहे, बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे दिलेलं आहे की इंडियन स्टँडर्ड मेरिडियन ऑफ इंडिया डझंट पास टू द तमिळनाडू. टॉपिक ऑफ कॅन्सर डो नॉट पास टू मिझोराम. इंडियन स्टँडर्ड टाइम मेरिडियन अँड द टॉपिक ऑफ कॅन्सर इंटरसेक्ट इन द स्टेट ऑफ छत्तीसगड. हे मी सर्व सांगितलं. इंडियन स्टँडर्ड टाइम कुठून पास होते, कुठली प्लेस आहे, किती स्टेटमधून पास होते, टॉपिक ऑफ कॅन्सर कुठून पास होते, सर्व झालं आहे आपलं डिस्कशन. यायला पाहिजे आतापर्यंत, तुमचं आन्सर बनून जायला पाहिजे होतं. ठीक आहे, आलं सांगू. तर इंडियन मेरिडियन जो आहे 82 डिग्री 30 ईस्ट कुठल्या स्टेटमधून पास होते? मेजर सिटी आहे मिर्झापूर. ठीक आहे. यूपी. कुठले स्टेट्स आहेत? MP, छत्तीसगड, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आहे का? सॉरी, तमिळनाडू आहे का? नाही. झालं. टॉपिक ऑफ कॅन्सर डू नॉट पासेस थ्रू द स्टेट ऑफ मिझोराम. खरं, मिझोराममधून पास नाही होत. रॉंग, मिझोराममधून तो पास होतो. टॉपिक ऑफ कॅन्सर कुठल्या स्टेटमधून पास होतो? गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, वेस्ट बेंगॉल, त्रिपुरा,
and Mizoram. And last question, Indian Standard Time, Meridian and Tropic of Cancer both intersect in a Chhattisgarh. So it is a correct statement. Done. तर झालं आपलं. चला नेक्स्ट क्वेश्चन. अरेंज द फॉलोइंग मॅराटाईम झोन ऑफ इंडियन कोस्ट आउटलाईन. ठीक आहे. कंटिजियस झोन, टेरिटोरियल सी, एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. कालच एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन 200 नॉटिकल माइल पाहिलं होतं आपण. ठीक आहे. आठवत असेल तुम्हाला काय आहे आन्सर, कुठलं सिक्वेन्स आहे. आन्सर इज 2, 1 and 3. कसं सर्वात आधी काय असते ही, सपोज आपली एक सेकंड, सपोज ही आपली टेरिटोरियल एरिया आहे इंडियाचं. इथून आपण स्टार्ट करतो. तर जे आपली एक सर्वात स्टार्टिंगला 12 नॉटिकल माइल वाला जो एरिया असतो त्याला आपण टेरिटोरियल सी असं म्हणतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कंटिजन्सी झोन काय असतो, टेरिटोरियल सी च्या नंतर परत 12 नॉटिकल माइल झालं. इन शॉर्ट आपण 12 हा टेरिटोरियल सी झालं. त्याच्यानंतर 24 नॉटिकल माइल वाला जो एरिया असतो त्याला आपण कंटिजियस झोन. ठीक आहे. आता कंटिजियस झोन च्या पुढे 200 नॉटिकल माइल जो एरिया असतो त्याला आपण म्हणतो एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन. डन. चल क्वेश्चन नंबर 3. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आहेत. इथे दिलाय अमरकंटक हिल is a meeting point of a Vindhya range and a Satpura range. Greater Himalaya extended from a Nanga Parvat in the east to the Namcha Barwa in the west. Kumaon Himalaya is located between the Satluj hill आणि Kali hill. करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आपण डिस्कस केलेला आहे. कुठे कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे केला आन्सर. अमरकंटक प्लॅट्यू, अमरकंटक हिल बेसिकली विंध्या आणि सातपुडाच्या याच्यात आहे, ते हे बरोबर आहे. ग्रेटर हिमालय जो आहे त्याचा एक्सटेंड जर बघितलं तर ते एक्सटेंडेड फ्रॉम नंगा पर्वत इन द ईस्ट टू द नामचा बर्वा इन द वेस्ट. हा स्टेटमेंट काय आहे, इथे ईस्ट वेस्ट मध्ये त्यांनी चुकीचं केलंय. नंगा पर्वत इन द वेस्ट आणि नामचा पर्वत इन द ईस्ट असं पाहिजे होतं. ठीक आहे. NEWS. कुमाऊं हिमालय सतलज आणि कालीच्या मधात आहे. बरोबर आहे हा स्टेटमेंट. ठीक आहे. डिस्कस केलं होतं, मी मॅप ड्रॉ करून सांगितलं होतं. झालं. सो ओनली 2 स्टेटमेंट आर करेक्ट. पासेस दिले आहेत आणि त्याला लिंक करायचे आहे कुठल्या रिजन मधून कुठला पास म्हणजे पासेस आहे तिथे. करेक्ट क्लिअर. रोहतांग पास लेह आणि श्रीनगर, झोजिला पास हिमाचल प्रदेश टू लडाख, नाथुला पास जम्मू काश्मीर रिजन. तर कुठला आहे क्वेश्चन नंबर 4 सांगा आन्सर. सो तिन्ही आन्सर रॉंग आहे. जो रोहतंग पास आहे तो बेसिकली हिमाचल प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर लेह आणि श्रीनगरशी काही नाता नाही. झालं. झोजिला पास, आता झोजिला पास कुठे आहे, झोजिला पास आहे लेह आणि श्रीनगरला. ठीक आहे. ऑप्शन शफल केले होते. आणि लास्ट आहे आपलं नाथुला पास. आता नाथुला पास कुठे आहे, नाथुला पास इज बेसिकली अँड सिक्कीम, नॉट नियर जम्मू काश्मीर. दॅट्स वाय दॅट इज अ रॉंग. तिन्ही स्टेटमेंट आपले रॉंग आहेत. नन ऑफ द अबव. आता इथे माउंटेन रेंजेस दिलेले आहेत. थोडं झूम करून घेते. माउंटेन रेंजेस दिलेले आहेत आणि कुठले ईस्टर्न घाट्स चे रेंजेस आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत. कार्डमन हिल, शेषाचलन हिल, अन्नामलाई हिल, शेरवॉई हिल. मॅपमध्ये मी पूर्ण सांगितलं आहे. यायला पाहिजे तुम्हाला. मॅप ड्रॉ करून हँड रिटन पूर्ण बनवला आहे व्यवस्थित. सांगा आन्सर सांगा.
क्वेश्चन नंबर 5th, आन्सर इज ओनली 2 पेअर आर करेक्ट. विच आर द 2 पेअर? ते आहे कार्डमन हिल. कुठे आहे? ईस्टर्न घाटला आहे का? नाही, वेस्टर्न घाटला आहे. ते झालं कार्डमन हिल. मग नंतर शेषाचलम, आंध्र प्रदेश. ठीक आहे, आठवलं. ईस्टर्न घाट करेक्ट येते. अन्नामलाई हिल, वेस्टर्न घाट. ठीक आहे, केरलावाला रिजन. शेवरॉय हिल, ईस्टर्न घाट, नियर तमिळनाडूवाला रिजन. डन, इझी आहे. इथे मी ब्ल्यू कलरनी, आय थिंक मला जितकं आठवते ब्ल्यू कलरनी मार्क करून बनवलं होतं मॅरेथॉन लेक्चरमध्ये, बघितलंच आहे तुम्ही. मग आता माउंटेन रेंजेस सांगायचे आहेत. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. नॉर्थ टू साऊथ आपल्याला रेंजेस सांगायचे आहेत. तर काय आहे रेंजेसचं ऑर्डर सांगा. विद्या, पीर पंजाल रेंज, सातपुडा रेंज, झास्कर रेंज. मॅपनी दाखवलं होतं हे सर्व रेंजेस मी केलं. नॉर्थ टू साऊथ सांगायचं आहे आपल्याला. आलं आन्सर? आन्सर इज डी. सर्वात पहिले येते झास्कर, हायर इकडे हिमालयावाल्या रिजनमध्ये. त्याच्यानंतर आपलं आली पीर पंजल. नंतर आपलं कुठलं येते? विद्या. आणि लास्ट वन सातपुडा. विद्या आणि सातपुडामधून कुठली रिव्हर जाते? आठवलं सर्वांना? नर्मदा. ठीक आहे. 7th क्वेश्चन सांगा करेक्ट पेअर. रिव्हर्स आणि त्यांची ओरिजिन काय आहे हे पण आपण डिस्कस केलं. इंदस, चेमडुंगा ग्लेशियर, यमुना, बंदरपूर ग्लेशियर आणि ब्रह्मपुत्रा, बोरखाचू, तिबेट. झालं? आला आन्सर? कुठले स्टेटमेंट इथले करेक्ट आहेत? तर इंडस रिव्हर, चेमडुंगा ग्लेशियर नाही, बोकारू चू ग्लेशियर. ठीक आहे. यमुना, बंदरपूर करेक्ट. ब्रह्मपुत्रा इज फ्रॉम दिस रिव्हर ग्लेशियर. ठीक आहे, उलट दिलं होतं. आला आन्सर? आपला आहे क्वेश्चन नंबर 7चा आन्सर आहे ए. ओनली 1 इज अ करेक्ट पेअर. बाकी 2ला शफल केलाय. इथे दिलेला आहे विच ऑफ द फॉलोइंग आर कावेरी रिव्हर ट्रिब्युटरीज. कावेरी रिव्हर डिस्कस केलं, त्याचे ट्रिब्युटरीज पण डिस्कस केले. एक शॉर्टकट आहे कावेरी रिव्हरच्या ट्रिब्युटरीचं नाव लर्न करायचं. मी सांगते तुम्हाला, आन्सर तुम्ही तोपर्यंत गेस करा. आलं? तर आन्सर आहे आपलं राईट बँकचे कुठले कुठले ट्रिब्युटरीज आहेत कावेरीचे. तर कावेरीचे ट्रिब्युटरीज लर्न करायचं एक शॉर्टकट आहे. दॅट इज हमारी कावेरी बडी अच्छी असं. हमारी काबिनी बडी अच्छी. तर भवानी फॉर्म अच्छी, काबिनी अशा प्रकारे मी लर्न केलं होतं. सो तुम्ही पण अशा टाईपचं एक शॉर्टकट लक्षात घेऊ शकता. काही तुम्ही दुसरं शॉर्ट ट्रिक लक्षात घेतलं असेल तर त्या हिशोबाने जा. तर आता कावेरीबद्दल थोडं डिटेल सांगते. कावेरी कुठली ओरिजिन आहे? ब्रह्मगिरी हिल, कर्नाटका. ओके. मेजरली कुठून फ्लो होते? कर्नाटका ॲज वेल एज अ तमिळनाडू. ठीक आहे, ॲज वेल एज अ कर्नाटका, केरलामध्ये पण थोड्या अमाऊंटमध्ये ती फ्लो होते. त्याच्यानंतर राईट ब्रँक ट्रिब्युटरीजमध्ये, याला थोडं इरेज करते बघा. राईट ब्लँक ट्रिब्युटरीजमध्ये काबिनी, सुरावती, भवानी आणि झालं, हे 3 रिव्हर्स येतात. सो ओनली 3 इज करेक्ट. अर्कावती आणि हेमवती नाही आहेत. ठीक आहे. हेमवती व अर्कावती हे सर्व लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहेत कावेरीचे. नाव क्वेश्चन नंबर 9th. आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सांगायची आहे रिगार्डिंग इम्पॉर्टंट लेक्स इन इंडिया. तर सांबर लेक आठवते, लेक्स आपण सेपरेटली डिस्कस केलं होतं एक मॅप बनवून. ओके. तर ते एकदा बघा, एकदा ते मॅरेथॉन व्हिडिओ बघितलं ना तर तुमचे मोस्ट ऑफ द इंडिया मॅपिंगचे क्वेश्चन तुम्ही डील करू शकणार. आता त्याच्या व्यतिरिक्त पण काही नवीन आलं
तर आपण त्याच्यात काही करू नाही शकत. कुठून तुम्ही ॲडिशनल करत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. ठीक आहे, तुमच्यावर डिपेंड करते. सांबार लेक ऑफ राजस्थान इज इंडियाज लार्जेस्ट आयलँड सॉल्ट लेक. पुलिकत लेक इज अ लार्जेस्ट बार्किश वॉटर लेक. वुलर लेक इज अ लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक. सांगायचं आहे आपल्याला आन्सर. तर मी आधीच सांगितलं, सांबार लेक जो आहे हायेस्ट इज इंडियाज लार्जेस्ट सॉल्ट वॉटर लेक राजस्थानमध्ये आहे, हे करेक्ट आहे. ठीक आहे, अरवली रेंजचे डिप्रेशन वगैरे हा बनलेला आहे. त्याच्यानंतर पुलिकत लेक. आता पुलिकत लेक जो आहे तो इट इज सेकंड लार्जेस्ट बार्किश लेक आहे. दॅट्स वाय इट इज अ रॉंग वन. चिलिका जो आहे चिलिका जो आहे, चिलिका लेक तो लार्जेस्ट बार्किश वॉटर लगून आहे, बट पुलिकत लेक सेकंड नंबरवर येते. वुलार लेक बद्दल जर आपण बघितलं तर वुलार लेक लार्जेस्ट फ्रेश वॉटर लेक आहे इंडियामधला आणि सेकंड लार्जेस्ट आहे एशियामधला. सो दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट झालं. तर आपलं हा स्टेटमेंट रॉंग आहे, हे आणि हे करेक्ट आहे. सो ओनली 2 स्टेटमेंट आर द करेक्ट वन. मॅच द पेअर्स करायचे, करेक्ट स्टेटमेंट सांगायचे आपल्याला. इथे रिव्हर्स आहेत आणि त्याचे ट्रिब्युटरीज आहेत. इंदस आपण डिस्कस करताना सर्व मेजर रिव्हर डिस्कस केले. त्याच्यामध्ये आपण जेव्हा इंदसचे दुसरे ट्रिब्युटरीज जेव्हा आपण बघत होतो, बेसिकली लेफ्ट बँक आणि राईट बँक, त्या टाइमला आपण हे नाव पण डिस्कस केलं होतं. तर कुर्रम इज अ ट्रिब्युटरी ऑफ इंदस. गोदावरीचा कोयना ट्रिब्युटरी आहे का? कोयना इज अ ट्रिब्युटरी ऑफ अ कृष्णा, नॉट ऑफ अ गोदावरी. आणि इथे जे कृष्णासोबत प्राणहिता दिलेला आहे तो गोदावरीचा ट्रिब्युटरी आहे, ना की कृष्णाचा. शफल केलेला आहे. सो दिस 2 आर द wrong statement. However, first one is the correct one. Question number 11. रामसर साइट्स इथे दिलेले आहेत, त्यांची लोकेशन्स आपल्याला सांगायचे आहेत. आला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन. नॅशनल पार्क आणि त्याचे लोकेशन, वाईल्ड लाईफ सेंच्युरीज त्याचे लोकेशन, टायगर रिझर्व लोकेशन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं काय रामसर साईट आणि त्यांचे लोकेशन हे आपल्याला माहिती पाहिजे, इम्पॉर्टंट आहे. इन्व्हायरमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, मेन्स पॉईंट ऑफ व्ह्यू आणि प्रिलिम्स पॉईंट ऑफ व्ह्यूने पण थोडे बहुत इम्पॉर्टंट आहेतच. ठीक आहे, थोडं शॉर्टकटनी लक्षात करा, शॉर्ट ट्रिक बनवत चला, त्याच्याने होऊन जाणार. आणि यावर्षी जे ॲड झालेले आहेत रामसर साईट ते सर्व तुम्ही चांगल्याने करून घ्या. मी तसं करंट अफेअर बुकलेटमध्ये ॲड केलेलंच आहे. झालं, आलं, केलं आन्सर. सो नन ऑफ द पेअर इज अ करेक्ट. कसं? कारण की हे होरिका वेटलँड, होरिका इज इन श्रीनगर, जम्मू काश्मीर. रेणुका वेटलँड कुठं आहे? हिमाचल प्रदेशमध्ये आहे. रुद्रसागर त्रिपुरा. डन. क्वेश्चन नंबर 12. डॅम दिले आहेत आणि त्या डॅम कुठल्या रिव्हरवर बनवले आहेत ते आपल्याला सांगायचे. गांधीसागर डॅम, नर्मदा, पोलाविरा डॅम, गोदावरी, सरदार सरोवर डॅम, चंबल रिव्हर. झालं, सांगू. तर गांधीसागर डॅम जे आहे बेसिकली इट इज बिल्ड ऑन अ चंबल रिव्हर. पोलावरम प्रोजेक्ट इज ऑन नर्मदा रिव्हर. सरदार सरोवर डॅम इज ऑन पोलावरम प्रोजेक्ट इज ऑन गोदावरी आणि सरदार सरोवर नर्मदा रिव्हरवर. डन. झालं. मग रिसेंटमध्ये एक क्वेश्चन, एक टॉपिक पण होतं, इंटरलिंकिंग ऑफ अ रिव्हर. ठीक आहे, केन बेटवा प्रोजेक्ट, थोडं वाचून घ्या त्याच्याबद्दल. क्वेश्चन नंबर 13. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. मिलियन ग्लेशियर इज सोर्स ऑफ अ नुब्रा रिव्हर. शियाचिन ग्लेशियर इज अ सोर्स ऑफ अ गोरी गंगा रिव्हर. झेमू ग्लेशियर इज अ सोर्स ऑफ अ तीस्ता रिव्हर. करेक्ट स्टेटमेंट सांगायचे. इथून कुठले कुठले स्टेटमेंट करेक्ट आहेत. तर आपण जेव्हा मॅपिंग डिस्कस केली होती त्या टाइमला आपण शियाचिन ग्लेशियर बघितलं होतं. शियाचिन ग्लेशियर जवळ आपण काय बघितलं होतं? नुब्रा रिव्हर. ठीक आहे, हा तर आपला एक बरोबर होऊन म्हणजे बरोबर नाही आहे हा पॉईंट, कारण की इथं शियाचिन सोबत गोरी गंगा रिव्हर दिला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर हे जे मिलियन ग्लेशियर आहे ना ते गोरी गंगा रिव्हरवर येते. ओके,
आणि हे झेमू ग्लेशियर इज बेसिकली ऑन अ तिस्ता रिव्हर. इट इज अ करेक्ट वन. ठीक आहे, या दोघांना शफल केला इथं आणि हा करेक्ट स्टेटमेंट आहे. क्वेश्चन नंबर 14. Which Indian state is known as a molasses basin due to its characteristic soft consolidated sediment that accumulate in a valley depression? कुठली स्टेट आहे? मोलॅसिस बेसिन. शॉर्टकट लक्षात ठेवा, एम फॉर मिझोराम, नॉट अ मणिपूर. ठीक आहे, झालं. त्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्यालायक नाही आहे, डायरेक्ट स्टॅटिक पॉईंट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 15. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. आता इथे आपल्याला करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. रिव्हर बैनगंगा इज अ प्रायमरी सोर्स ऑफ अ रिव्हर, प्रायमरी सोर्स जे जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये फ्लो होते. ठीक आहे, केवलादेव नॅशनल पार्क इज सिच्युएटेड ॲट द कॉन्फ्लुएन्स ऑफ अ यमुना ॲज वेल एज अ बेटवा रिव्हर ॲट अ भरतपूर डिस्ट्रिक्ट ऑफ राजस्थान. म्हणजे जिम कॉर्बेट बद्दल पण आय थिंक सांगितलं आहे. ठीक आहे, जर नसेल सांगितलं तर आता लक्षात घेऊन घ्या. इथे जे बैनगंगा आहे, बैनगंगा नाही, ते रामगंगा आहे. ठीक आहे, जिम कॉर्बेट रामगंगा. ठीक आहे, जिम कॉर्बेट तसं पण सर्वांना माहिती पाहिजे, फर्स्ट नॅशनल पार्क आहे इंडियाचा. त्याच्यानंतर केवलादेव नॅशनल पार्क. आता केवलादेव नॅशनल पार्कमध्ये जर बघितलं, यमुना आणि बेटवा रिव्हरच्या कॉन्फ्लुएन्समध्ये आहे का? नाही, ते बैनगंगा ॲज वेल एज गंभीर या दोनच्या रिव्हरच्या कॉन्फ्लुएन्समध्ये. हा थोडा टफ क्वेश्चन आहे, नाही आला तरी चालेल. पण हे जे केवलादेव नॅशनल पार्क ॲज वेल एज अ जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, हे दोन नॅशनल पार्कचे ॲटलीस्ट लोकेशन तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर केवलादेव नॅशनल पार्क राजस्थानमध्ये आहे, जिम कॉर्बेट नॅशनल पार्क वरती UK. ठीक आहे, उत्तराखंड. मग मॅच द पेअर करायचे लेक्सचं, सॉरी मॅच द पेअर्स नाही, एका लेकबद्दल डिस्क्रिप्शन दिलं आहे. इथलं कुठलं लेक आहे ते सांगायचं आहे. इट इज अ एंडोहोरिक लेक इन द हिमालया. इट इज वन ऑफ द वर्ल्ड लार्जेस्ट हायेस्ट पार्किश वॉटर लेक. टेक्टोनिक लेक आहे तो. ठीक आहे, ड्युरिंग द कोलिजन ऑफ अ इंडियन प्लेट ॲज वेल एज अ युरेशियन प्लेट, त्या टाइमला हा बनलेला लेक आहे. कुठला लेक आहे ते आपल्याला सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर 16. पुलिकत लेक आहे, पँगँगो लेक आहे, सांबर लेक आहे, लोतक लेक आहे. आन्सर आहे पँगँग लेक. ओके, हा वरती आहे एकदम नॉर्थमध्ये. सर्वांना मी सांगितलं पण होतं तसंही, वर्ल्ड हायेस्ट बार्किश वॉटर लेक आहे, टेक्टॉनिक लेक आहे, जे कोलिजन ऑफ इंडियन प्लेट आणि युरेशियन प्लेटने बनलेला आहे. सॉरी, एक सेकंड. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊ. क्वेश्चन नंबर 17. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट विच डिस्क्राईब, म्हणजे आपल्याला कुठल्या लेकबद्दल आहे, सेम फॉर्मॅटमध्ये क्वेश्चन आहे जसं आता डिस्कस केलं. इट इज अ लॉंगेस्ट लेक इन इंडिया. 2002 इट इज डेजिग्नेटेड ॲज अ रामसर वेटलँड. कुमारकोन बर्ड सेंचुरी इज लोकेटेड इन द ईस्ट कोस्ट ऑफ दिस लेक. कोणता लेक आहे? लॉंगेस्ट लेक नावाने समजून, म्हणजे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं तेव्हा लक्षातच असेल. ठीक आहे, काय आहे ते आहे आपला वेबनार लेक. वेबनार लेक केरला. हा नॉट ओनली इंडियाचा लॉंगेस्ट लेक आहे, हा केरलामधला पण लार्जेस्ट लेक आहे, हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर वेंबनार रामसर साईट म्हणून पण डिक्लेअर झाली होती. आणि ही जे बर्ड सेंचुरीचं नाव दिलं आहे कुमारकोन, ही पण त्या याच्यावर लोकेटेड आहे. ठीक आहे, चिलिका लेकबद्दल आपण आधी पण डिस्कस केलं आहे खूपदा. पुलिकत लेक पण आताच थोड्या वेळ पहिले बघितलं. लोतक लेकबद्दल पण पाहिलेलं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं क्वेश्चन नंबर 17चं डिस्कशन. आता क्वेश्चन नंबर 18 मध्ये विचारलंय की माउंट कनोल विच वॉज इन न्यूज, कुठल्या कंट्रीशी ते लोकेटेड आहे? इंडोनेशिया, फिलिपाईन्स, जपान, मलेशिया. ठीक आहे, न्यूजमध्ये होती. तर नसेल माहीत, टेन्शन नको घ्या, बघून घ्या आता. तर ही जी आहे आपली माउंट कलॉन, तर ही कलॉन, कॅलॉन बी फिलिपाईन्सची आहे. आता लक्षात राहणार. ठीक आहे, मग सहेल रिजन करंट अफेअर बुकलेटमध्ये गेला आहे आपण कवर. सहेल रिजन सांगा कुठलं भाग आहे?
It stretches from the Sahel in the west to the Sudan in the east. It is a feature of a savanna terrain with a low growing grasses. The Nile River is a major water source for this region. So correct answer काय आहे? Question number 19. Question number 19 काय आहे? B. ओनली 2 पेअर आर करेक्ट. कुठले 2 करेक्ट आहेत ते मी सांगते आता. सहेल रिजन जे आहे, आफ्रिका, सुदान वगैरे तुम्ही नाव ऐकले असेल तेव्हा समजलं असेल. सो फर्स्ट स्टेटमेंट इज करेक्ट, सेहेगल इन द वेस्ट अँड सुदान इन द ईस्ट. सेकंड इथे दिलेलं आहे की इट फीचर्स अ सवाना टेरेन विथ अ लो ग्रोईंग ग्रासेस. दिस इज ऑल्सो द करेक्ट स्टेटमेंट. इथे दिलं आहे नाईल रिव्हर. नो, इट इज नायगर रिव्हर. जस्ट हा एक रॉंग पॉइंट आहे, बाकी सर्व करेक्ट आहे. नंतर रिगार्डिंग पोलर वर्टेक्स बद्दल प्रश्न विचारला आहे. इट इज अ लार्ज एरिया ऑफ अ लो प्रेशर अँड कोल्ड एअर दॅट रोटेट अराउंड द अर्थ पोलर रिजन. इट एक्झिट year around but it weaken in a summer and strengthen in the winter. करेक्ट स्टेटमेंट सांगायचे. 1 आहे, 2 आहे, बोथ आहे की none of the above. सो केला आन्सर. याचा काय आन्सर आहे क्वेश्चन नंबर 20चा? सी, बोथ स्टेटमेंट आर द करेक्ट. ठीक आहे. पोलर वर्टेक्स इज अ फिनॉमिना बेसिकली ज्याच्यामध्ये लार्ज एरिया जो असतो ऑफ लो प्रेशर असतो अँड कोल्ड एअर असते त्याच्यामध्ये. बेसिकली इट रोटेट अराउंड द अर्थ पोलर रिजन. ठीक आहे. आणि पोलर वर्टेक्स इज ऑल्सो वन ऑफ द मेजर रिजन ज्याच्यानी ग्रीन हाऊस गॅसेस जे आहेत ते अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये जातात. ठीक आहे. हे एक कन्सेप्ट आहे, थोडंसं टेक्निकल होऊन जाते, एकदम डिटेलिंग इथे मी सांगणं पॉसिबल पण नाही आहे, पण एक पॉईंट हा लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे. पोलर वर्टेक्स हा फिनोमिना समहाऊ हेल्प टू ट्रान्सपोर्ट द हॅलोजन वाले जे गॅसेस असतात ना, हॅलोजननी फॉर्म, हॅलोजनवाले आपले काय म्हणतात, पिरियॉडिक टेबलमध्ये आहेत ना हॅलोजनवाले जितके पण केमिकल्स आहेत त्याच्या थ्रू, केमिकल नाही, गॅसेस वगैरे जे आहेत. ठीक आहे. तर त्याला अप्पर ॲटमॉस्फिअरमध्ये सेंड करायसाठी पोलर वर्टेक्स फिनॉमिना म्हणजे आपण म्हणतो बूस्ट करतो त्यांना. दॅट्स वाय वी कॅन से दॅट इट इज बेसिकली हेल्पिंग ऑर प्रमोटिंग द ग्रीन हाऊस इशू, ग्रीन हाऊस गॅस इशू. ठीक आहे. पोलर वर्टेक्स वीकन होऊन जातात समरला आणि स्ट्रेंथन होऊन जातात विंटरला. ठीक आहे. एक पोलर वर्टेक्सचा जर टाईप बघितलं तर पोलर वर्टेक्स ट्रॉपिकल रिजनमध्ये पण असतो आणि स्ट्रॅटोस्फेरिक रिजनमध्ये पण असतो. ठीक आहे. डन. थोडं टेक्निकल आहे, इतकं आय डोंट थिंक सो MPSC विचारणार, पण स्टील मी इथं घेऊन आलो प्रश्न, थोडा बहुत आयडिया राहायला पाहिजे म्हणून. नंतर बघा 21वा प्रश्न. तारासा, बोमाका आणि कच्चाल आयलँड असोसिएटेड विथ. ठीक आहे. हा थोडा टफ आहे, सांगून देते मी तुम्हाला आन्सर, नसेल माहीत तरी चालेल. बी आहे हा, अंदमान आणि निकोबार ह्याच्याशी ते असोसिएटेड आहे. ठीक आहे. लक्षात ठेवून घ्या सध्याचं. 22. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट मॅचेस. इट लाय बिटवीन द आफ्रिका अँड एशिया आणि सेमी क्लोज रिजन आहे इंडियन ओशन्समध्ये. कनेक्ट करते इंडियन ओशनला आणि अरेबियन सीला वाया बाबरेमंडल स्ट्रेट ॲज वेल ॲज गल्फ ऑफ सुदान, सॉरी एडन. मग इन द नॉर्थ इट बायफर्ग्रेट द गल्फ ऑफ अकाबा अँड गल्फ ऑफ सुएस ॲट अ सिनिया पेनिसुला कनेक्टिंग द मेडिटेरियन सी वाया सुएस कॅनल. विच ऑफ द फॉलोइंग कुठल्या सीबद्दल आपण डिस्क्राईब करत आहोत ते तुम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. हे वर्ल्ड मॅपिंगमध्ये येऊन जाते सर्व पार्ट. सो 22चा आन्सर आहे बी, रेड सी बद्दल सांगितलं आहे. ठीक आहे. रेड सी, याच्या आधी पण रेड सीचे बॉर्डरिंग कंट्रीज कोणते आहेत ते आपण काही टाइम आधी डिस्कस केलं होतं. तर हा आता परत एक क्वेश्चन आहे रिगार्डिंग रेड सी. रेड सी इज अ इम्पॉर्टंट सी, त्याचे बॉर्डरिंग रिजन वगैरे आपल्याला थोडंफार माहीत पाहिजे. कुठला रेड सी कुठल्या रिजनमध्ये लाय करते या कुठल्या मेजर 2 स्ट्रीटला कनेक्ट वगैरे करते. ठीक आहे. हे सर्व पॉईंट आपल्याला थोडा आयडिया राहायला पाहिजे. ठीक आहे. रेड सी झालं, मेडिटेरियन सी, कॅस्पियन सी, पर्शियन गल्फ, हे जे इथे नाव दिले आहेत ना हे सर्व इम्पॉर्टंट वालेच नाव आहेत. फक्त तितके पण करून गेले ना तरी
इनफ आहे. ठीक आहे. 2023चा क्वेश्चन नंबर 23 विचारला आहे. करेक्ट स्टेटमेंट सांगायचं आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द गल्फ ऑफ मेक्सिको. It is the world's largest gulf, bordered by Canada, Mexico, US. The Mississippi as well as Rio Grande, ठीक है, are the two prominent river which flow into the Gulf. टफ आहे, ज्याला येत असेल चांगली गोष्ट आहे. आन्सर बघून घ्या. आन्सर इज बी, ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट. कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे? द फर्स्ट स्टेटमेंट इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे. इट डझंट बॉर्डर विथ द कंट्री लाईक USA वगैरे. अँड सेकंड स्टेटमेंट जे आहे मिसिसिपी रिव्हरवाला वगैरे पॉईंट ते बरोबर आहे रिगार्डिंग द गल्फ ऑफ मेक्सिको. नंतर आता क्युबाबद्दल प्रश्न आहे. आता क्युबा जी सेकंड लार्जेस्ट आयलँड कंट्री आहे, लोकेटेड इन द नॉर्थ कॅरेबियन सी अँड इट इज बेसिकली ॲट द कॉन्फ्लुएन्स ऑफ अ गल्फ ऑफ मेक्सिको ॲज वेल एज अटलांटिक ओशन. आणि हे एक सोर्स आहे ऑफ अ डिस्प्यूट ड्युरिंग द कोल्ड वॉर बिटवीन द सोव्हिएट युनियन अँड द युनायटेड स्टेट ड्युरिंग द पर्टिक्युलरली क्युबा मिसाईल क्रायसिस. सो काय आहे क्वेश्चन नंबर 24चा आन्सर? ओनली सेकंड स्टेटमेंट इज करेक्ट. ह्याची जी लोकेशन इथे दिली आहे ती रॉंग आहे. हावेवर इट इज अ लार्जेस्ट आयलँड कंट्री, नॉर्थ वेस्ट ऑफ कॅरेबियन सी लोकेटेड आहे. ठीक आहे. अँड इट इज अ मीटिंग पॉइंट ऑफ अटलांटिक ओशन, कॅरेबियन सी अँड गल्फ ऑफ मेक्सिको. तो हा एक पॉईंट याच्यामध्ये येऊन जाते. आणि सेकंड स्टेटमेंट काय आहे? हां, सेकंड करेक्ट आहे. सॉरी बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. सो माय मिस्टेक. एकदा ना याचा आन्सर तुम्ही स्वतः बघून घ्या. ठीक आहे. मला एक्झॅक्ट लक्षात नाही येत आहे आणि बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग द गल्फ ऑफ ओमन. आता गल्फ ऑफ ओमन जो आहे बेसिकली लिंक द अरेबियन सी टू द स्ट्रेट ऑफ हॉर्मस विच सबसिक्वेंटली फ्लो इन टू द पर्शियन गल्फ. द गल्फ ऑफ ओमन इज वन ऑफ द लार्जेस्ट मराईन डेड झोन इन द वर्ल्ड. सो व्हॉट इज द आन्सर? द आन्सर इज सी, बोथ स्टेटमेंट आर करेक्ट. ठीक आहे. गल्फ ऑफ ओमन जो आहे अरेबियन सी आणि टू द स्टेट ऑफ हॉर्मस याला लिंक करते. ठीक आहे. सबसिक्वेंटली तो पर्शियन गल्फमधून पण म्हणजे असोसिएट आहे. त्याचबरोबर गल्फ ऑफ ओमन जो आहे वर्ल्डचा लार्जेस्ट मराईन डेड झोन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. डन. 25 क्वेश्चन आपण कव्हर केले इंडियन मॅपिंगवर. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत महाराष्ट्र मॅपिंग. डे 12 जॉग्रफीचे क्वेश्चन्स आपण डिस्कस करत आहोत. काही सेक्शन झालेले आहेत. ठीक आहे. काय स्टॅटिक पार्ट डिस्कस केलं, त्याचबरोबर आपण मॅपिंगवाला पण पार्ट डिस्कस केलेला आहे. तर आजचं आपलं मेजर फोकस राहणार आहे महाराष्ट्राच्या मॅपिंगवर. सर्वांनाच माहिती आहे. ठीक आहे. टाइम टेबल बघितलंच असेल. त्याचबरोबर जे पण मुलं कन्सिस्टन्सीने अटेम्प्ट करत आहे सर्व क्वेश्चन, सो अशीच कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवा. ठीक आहे. खूप चांगले चालले आहे तुम्ही. आणि जे मुलं मधामधात करत आहेत, नाही करत आहेत, ठीक आहे, त्या मुलांना एकदाच गोष्ट सांगते, आयुष्यातलं 1 वर्ष वाया नाही घालवायचं असेल तर प्लीज स्टडी करा चांगल्याने. ठीक आहे. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. काय आहे इथे? करेक्ट स्टेटमेंट आपल्याला सांगायची आहे. तापी अँड नर्मदा रिव्हर फ्लो थ्रू अ रिफ्ट व्हॅली. बोथ ऑफ दिस रिव्हर ड्रेन इन टू द अरेबियन सी. ओके. करेक्ट स्टेटमेंट. विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट स्टेटमेंट? झालेला आहे हा डिस्कशन आपलं इंडियन मॅपिंग करताना. ठीक आहे. तर आन्सर काय आहे? बोथ ऑफ द आन्सर स्टेटमेंट आर द करेक्ट वन. मग बेसिन ऑफ विच रिव्हर लाय एंटायरली इन अ महाराष्ट्र. ठीक आहे. भीमा, कृष्णा, गोदावरी, पूर्णा. काय आहे आन्सर? कृष्णा आणि गोदावरी तर लॉंग रिव्हर्स आहेत. 2-3 स्टेटमध्ये जातात आणि नंतर बे ऑफ बेंगॉलमध्ये ड्रेन होतात. ठीक आहे. इकडून फ्लो झाले महाराष्ट्रामधून इकडे जाणार, हे इकडून फ्लो झाले इकडे जाणार. तर कृष्णा आणि गोदावरी तर येणार नाही. राहिली आता पूर्णा आणि भीमा. तर कोण आहे सांगा. 50-50 मध्ये तुम्ही आता इथं पोहोचले. आता आन्सर सांगायचं आहे आपल्याला, पूर्णा रिव्हर आहे की भीमा रिव्हर आहे. सो आन्सर इज अ पूर्णा रिव्हर. ठीक आहे. ही कम्प्लिटली जे आहे महाराष्ट्रामधूनच फ्लो होते. त्याच्यानंतर आहे कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट.
मंजरी रिवर, वर्धा रिवर, गिरणा रिवर, सावित्री रिवर. ठीक आहे, यांची कुठल्या लोकेशनमधून हे फ्लो होते. ठीक आहे, कुठल्या मेजर रिजनमधून ते आपल्याला सांगायचं आहे, म्हणजे कुठल्या रिजन, येस सांग तेच कुठल्या रिजनमधून ते फ्लो होते आपल्याला सांगायचं आहे. मराठवाडा, विदर्भ, खानदेश आणि कोकण. तर आपल्या आपल्या भागात, ज्या भागात जे रिसाईड करत असेल त्या अकॉर्डिंग थोडं अंदाज लावू शकतात आणि ऑप्शन एलिमिनेशन करू शकतात. आता जसं विदर्भातल्या लोकांना माहिती असेल की वर्धा रिवर जे आहे ते विदर्भातच फ्लो होते. सो बीचं 2 कुठं आहे या ऑप्शनमध्ये आहे. झालं, ए करेक्ट आन्सर आहे. ॲटलिस्ट एक माहीत होतं तुम्हाला, निघून गेलं. ठीक आहे, एक्झॅक्ट माहीत होतं. अशाच टाईपचं मेनली मॅच द पेअर्स ना MCQमध्ये, आपल्या MPSCमध्ये पण दिसून येतात. ठीक आहे, अशाच फॉर्मॅटमध्ये ॲटलिस्ट तुम्ही एक गेस केले तरी तुमचं आन्सर करेक्ट आन्सरकडे तुम्ही वळून जाणार. ओके, बाकी रेस्ट ऑफ द रिव्हरचं तुम्ही बघून घ्या. ऑप्शन नंबर एमध्ये तसं मेन्शन आहे. मंजरी रिव्हर कुठला आहे? मराठवाडा. वर्धा रिव्हर विदर्भ. गिरणा रिव्हर इज फ्रॉम खानदेश. सावित्री रिव्हर फ्रॉम कोकण. Question number 4. Which of the following river originated in Maharashtra and flow into the Telangana and Andhra Pradesh before merging into the Godavari? ठीक आहे, कुठली रिव्हर आहे जे तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमध्ये पण फ्लो होते आणि मग गोदावरीमध्ये मर्ज होऊन जाते. आता गोदावरीमध्ये मर्ज होत आहे वैनगंगा, पूर्णा, इंद्रावती, मंजिरा. इंद्रावती कुठं डिस्कस केली होती आपण? काल एक डिस्कस केलं होतं, कावेरी रिव्हरची ट्रिब्युटरीज, तिथं आलं होतं इंद्रावती. पूर्णा कोणाची ट्रिब्युटरी आहे माहिती आहे? गोदावरी. ठीक आहे, कुठली रिव्हर मर्ज होते? पूर्णा मर्ज नाही होत, पण मंजिरा मर्ज होते. हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला. ठीक आहे, गोदावरी सिस्टीमचं आपण पूर्ण जितके पण ट्रिब्युटरीज आहेत ते मी लेक्चरमध्ये अपलोड केलेले आहेत. मॅरेथॉन लेक्चर तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता किंवा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. ठीक आहे, नंतर क्वेश्चन नंबर 5. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. इथं स्टेटमेंट दिलेली आहेत, आपल्याला कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे ती सांगायची आहे. वैनगंगा अँड वर्धा रिव्हर मर्ज टू फॉर्म अ प्राणहिता आणि प्राणहिता इज अ ट्रिब्युटरी ऑफ अ कृष्णा. हे पण मी सांगितलं आहे. आठवत आहे तुम्हाला? सांगा आन्सर काय आहे, करेक्ट आन्सर चॅट्समध्ये मेन्शन करत राहा. ओनली वन स्टेटमेंट इज करेक्ट. ठीक आहे, फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे. वैनगंगा आणि जेव्हा वर्धा रिव्हर मिळतात त्याच्यानंतर प्राणहिता रिव्हर बनते. हावेवर प्राणहिता इज नॉट अ ट्रिब्युटरी ऑफ कृष्णा रिव्हर. देन प्राणहिता कोणत्या रिव्हरची ट्रिब्युटरी आहे सांगा तुम्हीच सांगा, मी नाही सांगणार इथे. तुम्हालाच सांगायचं आहे की प्राणहिता इज अ ट्रिब्युटरी ऑफ अ विच रिव्हर. ठीक आहे, झालं. क्वेश्चन नंबर आता 6 कडे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर डज नॉट ओरिजिनेटेड फ्रॉम अ वेस्टर्न घाट. हे आपलं इंडियाचं खालचं पॉईंट झालं. ठीक आहे, साऊथनवाला हे रिजन झालं. इथे काही ईस्ट फ्लोईंग रिव्हर आहेत, काही वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहेत. ठीक आहे, इथे जे अरेबियन सीमध्ये ड्रेन होतात या साईडला आणि इकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये ड्रेन होतात. ठीक आहे, हे आपण पाहिलं होतं मॅपिंग करताना. त्याच्यानंतर इथं म्हटलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर डू नॉट ओरिजिनेटेड फ्रॉम द वेस्टर्न घाट. आता वेस्टर्न घाटपासून ओरिजिनेट नाही होत. आपल्याला माहिती आहे गोदावरी महाराष्ट्रामधून ओरिजिन होते म्हणजे वेस्टर्न साईडनी होते. कृष्णा आपल्या महाराष्ट्रामधून ओरिजिन होते. ठीक आहे, भीमा या साईडने होते वेस्टर्न साईडनी. फक्त ही मुला ही जे रिव्हर आहे बेसिकली ही ओरिजिनेट होत नाही फ्रॉम द वेस्टर्न घाट रिजन. ठीक आहे, विच ऑफ द फॉलोइंग रिव्हर हॅज अ डेंट्रिक ड्रेनेज पॅटर्न इन मोस्ट ऑफ द बेसिन विथ इन द महाराष्ट्र. डेंट्रिक ड्रेनेज दिसून येते. ठीक आहे, कुठल्या रिव्हरचं आहे हे सांगायचं आहे आपल्याला. तापी, वैनगंगा, गोदावरी, उल्हास. डेंट्रिक ड्रेनेज गोदावरी आपण जेव्हा केलो अशा प्रकारे फ्लो होते. मग याचं असं फॉर्मेशन आहे डेंट्रिक. कोण आहे ती? गोदावरी. आन्सर इज अ करेक्ट आन्सर. नंतर क्वेश्चन नंबर 8 कडे जा. इथे काय दिले आहे, सर्टन प्रोजेक्ट्स आणि डॅमवर काय प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि ते कुठल्या रिजनमध्ये आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. पेंच प्रोजेक्ट आहे, तलाढोड डॅम, घोशीखुर्द आणि बेमला. ठीक आहे, नागपूर, खनहन रिव्हर, वैनगंगा रिव्हर, यवतमाळ रिजन. सांगा आपल्या रिजनमधले थोडं काही माहिती असेल तर सांगू शकता तुम्ही.
झालं? आला आन्सर? काय आहे क्वेश्चन नंबर 8चा आन्सर? क्वेश्चन नंबर 8चा आन्सर आहे ए. 1 2 3 4. हां बरोबर आहे. झालं? आला आन्सर? ठीक आहे. चला क्वेश्चन नंबर 9. Parvara and Purna are the left bank tributaries of Godavari. Bhima is the right bank tributary of Krishna. इथले कुठले स्टेटमेंट करेक्ट आहे ते सांगायचे आहेत. पूर्ण ट्रिब्युटरीज तुम्हाला मेजर रिव्हरची माहिती राहायला पाहिजेत. लेफ्ट बँक कोण आहेत, राईट बँक कोण आहेत ते पण थोडं बहुत आयडिया राहायला पाहिजे. शॉर्टकटनी लर्न करून घ्यायचे सर्व. आपण कृष्णा गोदावरी ते डिस्कस तसं पण केलं आहे इंडियन मॅपिंग करताना, तर हे तुम्हाला दोन तर ॲटलीस्ट चांगल्याने माहिती पाहिजे. ठीक आहे. तर बघा, परवा आणि पूर्णा हे दोन्ही लेफ्ट बँक ट्रिब्युटरीज आहे गोदावरीचे, आणि भीमा ही राईट बँक ट्रिब्युटरी आहे कृष्णाची. हे दोन्ही स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट स्टेटमेंट आहेत. झालं? मग 10वा प्रश्न. द कॉन्फ्लुएन्स ऑफ विच रिव्हर, ठीक आहे, मार्क द त्रिवेणी संगम ऑफ महाराष्ट्र नियर नांदेड. ठीक आहे. कोणती 3 रिव्हरचा संगम होते, त्याला आपण त्रिवेणी संगम असं म्हणतो, नांदेडजवळ. ठीक आहे. गोदावरी मंजिरा पूर्णा, गोदावरी भीमा वैनगंगा, कृष्णा कोयना भीमा आणि गोदावरी वर्धा वैनगंगा. कुठले रिव्हर्स आहेत ते? ए, दॅट इज गोदावरी, मंजिरा अँड पूर्णा. हे 3 रिव्हरचं जे कॉन्फ्लुएन्सनी त्रिवेणी संगम असं म्हणलं जाते नांदेडजवळ. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोविंग रिव्हर व्हॅली इन महाराष्ट्र शोज द एव्हिडन्स ऑन अ फॉल्ट कंट्रोल टेक्टॉनिक ओरिजिन? काय आहे आन्सर? कृष्णा आहे, वर्धा आहे, तापी आहे की भीमा? टेक्टॉनिक फॉल्ट कंट्रोल टेक्टॉनिक ओरिजिनने बनलेली रिव्हर आहे ती. कोणती रिव्हर आहे? ती आहे तापी रिव्हर. झालं? विच ऑफ द फॉलोविंग डॅम इज लोकेटेड अपस्ट्रीम ऑफ अ कृष्णा भीमा कॉन्फ्लुएन्स? ठीक आहे. कृष्णा आणि भीमा रिव्हरच्या कॉन्फ्लुएन्सच्या अपस्ट्रीम वाल्या लोकेशनमध्ये, ठीक आहे, कुठला डॅम लोकेटेड आहे? उज्जैनी, कोयना, अलमाटी, नारायणपूर. आलं? आन्सर आहे उज्जैनी. नंतर क्वेश्चन नंबर 13 बघा. विच रिव्हर फ्लो बिटवीन द अजंठा अँड सतमला हिल? कुठली रिव्हर फ्लो होते? ठीक आहे. जसं आपल्याला माहिती आहे, विद्या आणि सतपुडामधून कोण होते फ्लो? ती होते आपली नर्मदा रिव्हर. ठीक आहे. त्याचबरोबर अजंठा आणि आता सतमाला हिलमधून कुठली रिव्हर फ्लो होते ते पण आपल्याला माहिती राहून घेऊ. महाराष्ट्राचं आहे तर आपल्याला माहिती पाहिजे ती कुठली रिव्हर आहे? पूर्णा. ठीक आहे. आणि पूर्णा कोणाची ट्रिब्युटरी आहे ते पण सांगा तुम्ही आता मला, मेन्शन करत राहा. गिरणा, मंजिरा, परवाना, हे तीनही, हे सर्वच कोणाची ट्रिब्युटरीज आहे? थोडंसं आठवायचे प्रयत्न करायचं. ऑप्शन्स दिसत आहेत, आठवा. गिरणा कोणाची आहे, मंजिरा कोणाची आहे, परवरा कोणाची आहे, पूर्णा कोणाची आहे. स्वतः तुम्ही आठवायचं ट्राय करा, त्याच्यानेच तुम्हाला थोडं मॅपिंग लक्षात राहणार. ठीक आहे. आणि लेक्चर 2-3दा बघितलं तरी पण तुम्ही ॲटलिस्ट कम्प्लिटली म्हणजे आहे ते लर्न होऊनच जाणार तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यानंतर मॅच द पेअर्स. सीना रिव्हर, खाना, वघूर, वैनगंगा, आणि ते कुठल्या रिव्हर्सची ट्रिब्युटरीज वगैरे आहेत ते आपल्याला मॅच करायचं आहे. सांगा काय आहे ऑप्शन? झालं? ठीक आहे. ऑप्शन नंबर ए. हे तिन्ही, हे चारही जे आहे समोर समोर जितके मेन्शन आहे ते त्याच्याशी मॅच होतात. सिन्हा रिव्हर ट्रिब्युटरी आहे भीमाची, खान्हा रिव्हर ट्रिब्युटरी आहे वैनगंगाची, वघूर रिव्हर आहे जळगाव रिजनमध्ये फ्लो होते, आणि त्याच्यानंतर वैनगंगा प्रांत रिव्हर. आणि जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, मॅपिंग रिलेटेड एक छोटीशी आणि कंप्रेहेन्सिव्ह बुकलेट येणार आहे. ठीक आहे, लवकरच, ज्याच्यामध्ये आपण पूर्ण इंडियन मॅपिंग, वर्ल्ड, महाराष्ट्राची मॅपिंग, आणि यस लास्ट लेक्चरमध्ये मी सांगायचं विचारली, वर्ल्ड मॅपिंग मी म्हटलं नाही, पण वर्ल्ड मॅपिंग पण जे इतकं आपल्याला इम्पॉर्टंट असते पेपर ओरिएंटेडनी, त्या हिशोबाने ती बनवत आहोत. ठीक आहे. तितकं पण प्रिपेअर केलं तरी मॅक्झिमम जितके पण प्रश्न येणार आपले मॅपिंग पोर्शनमधून ते आपले कवर होऊन जाणार. तुम्हाला कुठल्याच प्रकारचा ॲटलास वगैरे सेपरेटली यूज करायची गरज नाही पडेल. ठीक आहे. लवकरच येणार आहे. चॅनलसोबत अपडेट राहा, सबस्क्राईब करा चॅनलला, आणि टेलिग्राम चॅनल पण जॉईन करून घ्या. नंतर क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्ट? ठीक आहे. जायकवाडी डॅम पैठण, कोयना डॅम सातारा, मग पशिट डॅम भीमा रिव्हर, तोलाढोड डॅम ऑन अ खान्हा रिव्हर. तर इथली कुठली पेअर इनकरेक्ट आहे ते आपल्याला सांगायची आहे. सो हे जे मेन्शन आहेत फर्स्ट,
सेकंड आणि फोर्थ आर करेक्ट. हे जे पाशिट डॅम आहे ते भीमा रिव्हरवर नाही आहे, ते मुल्था रिव्हरवर आहे. डन. जाऊ पुढे आपण. क्वेश्चन नंबर 16. रेड सॉइल, ब्लॅक सॉइल, अल्युव्हियल सॉइल आणि लॅटरल सॉइल. ठीक आहे. तर आता आपल्याला लिंक करायचं आहे. काय आहे, कशाबद्दल काय करायचं, जेव्हा आपण सॉइल लेसन करत राहतो ना, डायरेक्ट एक इंडियाची मॅप काढून घ्यायची. ठीक आहे. आणि कुठल्या रिजनमध्ये कुठले कुठले सॉइल्स आहेत ते त्याच्यामध्ये ड्रॉ करून घ्यायचं. कलर डिफरंट 2-3 कलर यूज करून केलं, ठीक आहे, तर चांगल्याने आपल्याला लक्षात राहा. रेड सॉइल आहे रेड कलरनी मार्क करा, ब्लॅक सॉइल आहे ब्लॅक कलरनी करा. ठीक आहे. त्याच्या हिशोबाने एक कलरफुल मॅप बनवून घ्या. तीच मॅप 2-3दा बघितली, तुम्हाला चांगल्याने सॉइल पूर्ण पोर्शन लर्न होऊन जाणार. ठीक आहे. आता झालं. क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आला असेल तो आतापर्यंत तुमचं. तर क्वेश्चन नंबर 16चा आन्सर आहे ए. मग which of the following statement regarding a soil is a correct? Lateral soil is ideal for a cotton cultivation. Black soil is derived from a granite. Alluvial soil is Maharashtra is mainly found in a Tapai basin. Black soil is a highly clay content, has highly clay content and it is suitable for the cotton. कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे? ठीक आहे आपला आन्सर डी, ब्लॅक सॉइल कॉटन कल्टिवेशन. महाराष्ट्र, टेक्टॉनिक ॲक्टिव्हिटीज, व्हॉल्कॅनिक इरप्शन, डेक्कन ट्रॅप, ब्लॅक सॉइल. ठीक आहे. हे सर्व आपल्याला माहीत पाहिजे. ब्लॅक सॉइल तर मग कॉटन, असे थोडे लिंकेजेस बनवून चालवा, तुम्हाला चांगल्याने लक्षात राहणार. मग आहे 18वा प्रश्न. आता 18व्या प्रश्नामध्ये काय विचारलं आहे की विदर्भा रिजन हॅज अ वाईड स्प्रे डीपली ब्लॅक सॉइल आणि रेड सॉइल इज जनरली मोर फर्टाईल दॅन अ ब्लॅक सॉइल. काय आहे, विदर्भ रिजनमध्ये ब्लॅक सॉइल आहे का खूप जास्तीत जास्त? तर आन्सर आहे येस, विदर्भ या साईडला येतो. ठीक आहे. आपण महाराष्ट्राचं असं मॅप बरोबर बनलं नाही पण समजून घेतलं ना, विदर्भ रिजन इकडे ब्लॅक सॉइल येते. ठीक आहे. रेड सॉइल जनरली फर्टाईल असते ॲज कम्पेअर टू द ब्लॅक सॉइल. दिस इज अ रॉंग स्टेटमेंट. ठीक आहे. अपोजिट आहे, शफल केलेला आहे ते. तर ओनली ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट वन 18th क्वेश्चनचं. चला नंतर, विच ऑफ द फॉलोइंग इन द महाराष्ट्र इज अ लॅटरल सॉइल मोस्ट प्रोमिनंट ड्यू टू द हाय रेनफॉल अँड अ लीचिंग. ठीक आहे. हे सर्व स्टेटमेंटला काय म्हणतात NCERTमधून उचललेले आहे. सो तुम्हाला डायरेक्टली ज्यांनी वाचलं असेल त्याला मिळाले असेल आन्सर्स. आणि काय करायचं, मी जसं आधीच सांगितलं, आता तुम्ही मॅप ड्रॉ केलं सॉइलसाठी, तर काय करायचं, सॉइलचं मॅप ड्रॉ केल्यानंतर त्याच्या साईडलाच जे आहे पूर्ण पॉईंट्स लिहून घ्यायचे काय आहे त्याच्या रिलेटेड. ठीक आहे. तसं मी मॅपिंग सेक्शनमध्ये म्हटलं आणणार आहे, तर त्याच्यामध्ये आपण कवर करूच. पण तुम्हाला आता सध्या प्री द्यायची आहे. ठीक आहे. जर प्रीच्या आधी आलं तर फारच चांगलं आहे, पण प्रीच्या जर नंतर बुकलेट आली तर तोपर्यंत तर तुम्हाला करावंच लागेल. सध्यासाठी थोडं करून घ्या स्वतःकडून मेहनत. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 19 झालं. काय येते आन्सर? वेस्टर्न घाट. लॅटरल सॉइल जे आहे मोस्टली प्रॉमिनंट ड्यू टू द हाय रेनफॉल अँड द लीचिंग इज बीन ऑब्झर्व इन अ वेस्टर्न घाट रिजन. मग आहे आपलं क्वेश्चन नंबर 20. तर इथं दिलं आहे आयडेंटिफाय द करेक्ट सिक्वेन्स फॉर फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. ठीक आहे. डायरेक्शन NEWS. ठीक आहे. न्यूज तर इकडे येते आपलं ईस्ट, इकडे वेस्ट, तर आपलं वेस्ट टू ईस्ट जायचं आहे, म्हणजे ह्या हिशोबाने आपल्याला जायचं आहे. तर सांगा कुठलं येणार? ईस्टर्न घाट लास्टला येणार आणि वेस्टर्न घाटच्याही पहिले कोकण भाग येतो. ठीक आहे. थोडं मॅपिंगमध्ये अंदाज आहे. मग डेक्कन प्लॅट्यू, म्हणून आन्सर येते आपला ए. नंतर क्वेश्चन नंबर 21. इथे पिक्स दिलेले आहेत आणि त्याचे आपल्याला लोकेशन सांगायचं आहे, हे आपल्याला माहिती पाहिजे. क्वेश्चन नंबर 21 सांगा आन्सर काय आहे? कळसुबाई अहमदनगर, हरिश्चंद्र पुणे, सालेर नाशिक, महाबलेश्वर सातारा. 1 2 3 4 झालं. आलं. आता वळूया 22व्या प्रश्नाकडे. सातमहाल अँड अजंठा रेंज आर द पार्ट ऑफ अ डेक्कन प्लॅट्यू. बालाघाट रेंज लाय इन द साऊथ ऑफ अ गोदावरी रिव्हर. केलं. बोथ ऑफ द स्टेटमेंट आर द करेक्ट वन. चला. विच ऑफ द फॉलोइंग फोर्ट लाय इन अ हरिश्चंद्रा रेंज. कोणता फोर्ट लाय करते? रायगड, तोरणा, हरिश्चंद्रा, प्रतापगड.
So answer is a Harishchandragarh is a fort that lies in a Harishchandra range. मग आता 24वा प्रश्न बघू. विच हिल स्टेशन लाईज बिटवीन द सह्याद्री अँड डेक्कन प्लॅट्यू अँड इट इज नोन फॉर द टेबल लँड. पंचगनी, लोणावळा, इगतपुरी, महाबळेश्वर. सह्याद्री आणि डेक्कन प्लॅट्यूमध्ये कुठला असं प्लेस आहे हिल स्टेशन सांगा. आपला आन्सर आहे ए, पंचगनी. ठीक आहे, हा एक हिल स्टेशन आहे विच लाईज बिटवीन द सह्याद्री अँड डेक्कन प्लॅट्यू अँड इट इज मेनली नोन फॉर अ टेबल लँड. मग आता इथे दिले आहे 25वा प्रश्न. त्याच्यामध्ये काय आहे, आपल्याला कॅरेक्टरिस्टिक मॅच करायची आहे आणि रेंजेस दिले गेलेले आहेत. तर काय आहे याचा आन्सर? सह्याद्री, अजंठा, बालाघाट आणि सातमाला रेंज. आलं आन्सर? आन्सर आहे ए बी सी डीचा 1 2 3 4. ठीक आहे, डायरेक्ट स्ट्रेट आन्सर आहे. तर सह्याद्री काय आहे, वेस्टर्न घाटच्या साईडला येतो. ठीक आहे, वेस्टर्न स्लोप स्टीप आहे. अजंठा रेंज, अजंठा घेतलं तर एलोरा, अजंठा एलोरा. ठीक आहे, मग बालाघाट जे आहे मेनली इट इज अ सोर्स ऑफ अ रिव्हर जसं की पेनगंगा. त्याच्यानंतर सतमहाल जो आहे, सतमहाल रेंज इज इन द नॉर्थन डेक्कन एज. डन. चला नेक्स्ट क्वेश्चन. स्टेटमेंट बेस क्वेश्चन आहे. कळसुबाई इज लोकेटेड इन द बालाघाट रेंज अँड व्हॉट इज म्हणजे इट इज अ हायेस्ट पॉईंट इन महाराष्ट्र. कळसुबाई सर्वांनाच माहीत आहे हायेस्ट पॉईंट आहे, हा ती इझी आहे. तर आपलं सेकंड तो ऑप्शन करेक्ट आहे. आता आपल्याला फर्स्टवर आहे की कळसुबाई इज लोकेटेड इन द बालाघाट रेंज. सिरियसली डज इट लोकेटेड इन द बालाघाट रेंज? की कुठल्या रेंजवर लोकेटेड आहे तुम्ही सांगाल मला. ठीक आहे, मी नाही सांगणार, तुम्ही सांगा मला. आणि आन्सर आहे याचा बी, ओनली सेकंड स्टेटमेंट इज अ करेक्ट स्टेटमेंट. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल आता 26वा प्रश्न कसा आला. हा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण थोडं जास्त क्वेश्चन डिस्कस केला, अराउंड 35 क्वेश्चन डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर 27वा क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग करेक्ट सांगायचं आहे ईस्ट ओव्हर फ्लोईंग रिव्हरबद्दल. कुठले ईस्ट ओव्हर फ्लोईंग आहे म्हणजे या हिशोबाने इकडे जाणार आहे. पूर्णा, मंजिरा, उल्हास, भीमा. ठीक आहे, 27चा आन्सर काय आहे 1 करेक्ट. पूर्णा, मंजिरा बरोबर आहे दोन्ही, आणि भीमा. उल्हास ही रिव्हर जी आहे ती ईस्ट फ्लोईंग रिव्हर नाही आहे. डन. सो आन्सर इज 27चं ए. मग विच रिव्हर सेपरेट द अजंठा ॲज वेल एज अ सातमाला रेंज. आत्ताच आपण थोडा टाईम पहिले बघितलं होतं अशाच कुठलं सेपरेशन करते म्हणून रिव्हर, त्याच्याबद्दल सांगायचं होतं. आता इथे आपल्याला परत एक प्रश्न आहे तशाच पॅटर्नवर. तर याचा आन्सर काय आहे, गोदावरी आहे, पूर्णा आहे, गिरणा आहे की परबरा आहे. So, the river which separate the Ajanta and Rajmala hill is a Purna river. Next, consider the following statement करायचे आहे. तर मॅच द पेअर करायचं आहे आपल्याला. कुठला आहे याचा आन्सर आहे ए. 1 2 3 4च्या हिशोबाने आन्सर केलेला आहे. गायकवाडी, गोदावरी, उलजनी, भीमा, हतनूर, तापी, भंडारा, परवारा. ठीक आहे, मॅच द पेअर आपण अटेम्प्ट केलं. झालं. मग आता आपला नेक्स्ट क्वेश्चन 30वा प्रश्नाकडे जाऊ. लोणार लेक इज फॉर्म ड्यू टू द वोल्कॅनिक इरप्शन अँड इट इज लोकेटेड इन द बसाल्टिक टेरेन ऑफ अ डेक्कन ट्रॅप. लोणार लेक वोल्कॅनिक ॲक्टिव्हिटीने बनलेला आहे की मेटेरॉइड ॲक्टिव्हिटीने. ठीक आहे, आठवलं, मेटेरॉइड ॲक्टिव्हिटीने बनलं आहे ना की वोल्कॅनिक. आपण लेक्स डिस्कस करताना हे डिस्कस केलंच आहे. सो आपलं 1 तक रॉंग आहे. स्टेटमेंट 2 इट इज लोकेटेड इन द बसाल्टिक टेरेन ऑफ अ डेक्कन ट्रॅप. करेक्ट. ओके, नंतर टुरिस्ट स्पॉट आणि त्याचे डिस्ट्रिक्ट्स आपल्याला सांगायचे आहे. लोणार लेक कुठं आहे, अजंठा लेक कुठं आहे, अजंठा केव्स कुठं आहे, शनी शिंगणापूर आणि माथेरान. तर आन्सर काय आहे, इझी आहे, खूप इझी क्वेश्चन आहे हा. लोणार, बुलढाणा, अजंठा, औरंगाबाद. ठीक आहे, औरंगाबादचं आता नाव चेंज झालं. मग शनी शिंगणापूर, अहमदनगर, माथेरान, रायगड. ए बी सी डी फर्स्ट करेक्ट आहे. क्वेश्चन नंबर 32. ताडोबा अंधेरी is the oldest as well as the largest national park in Maharashtra and it is located in the Gondia district. Question number 32.
कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे की कोलवाल्या डिस्ट्रिक्टमध्ये आहे, ज्याच्यामध्ये कोल खूप मिळतात? चंद्रपूर डिस्ट्रिक्टमध्ये येतात. तर हा रॉंग आहे. ताडोबा अंधेरी प्रोजेक्ट जो आहे, फर्स्ट वाली स्टेटमेंट, दॅट इज वन ऑफ द ओल्डेस्ट ॲज वेल एज द लार्जेस्ट नॅशनल पार्क इन महाराष्ट्र. दिस स्टेटमेंट इज अ करेक्ट स्टेटमेंट. मग इथे काही वाईल्ड लाईफ सेंच्युरी दिली आहेत आणि काही त्याचे रिजन्स दिले आहेत, ते आपल्याला मॅच द पेअर करायचं आहे. तर मेलाघाट, भीमाशंकर, नवेगाव आणि कर्नाला. काय आहे याचा आन्सर? आता ऑब्व्हियसली तुम्हाला वाटत असेल सर्वच आन्सर 1 2 3 4च्याच फॉर्मॅटमध्ये मी करेक्ट दिले आहेत, तर बरोबर आहे. या क्वेश्चनचा पण आन्सर 1 2 3 4च आहे. ठीक आहे, तो ऑप्शन नंबर ए इज अ करेक्ट. मेलाघाट जे आहे ते सातपुडा रिजनमध्ये आहे, भीमाशंकरा वेस्टर्न घाटमध्ये आहे, नवेगाव ईस्टर्न विदर्भा आणि कर्नाला कोकणमध्ये आहे. मग 34, विच ऑफ द फॉलोइंग डिस्ट्रिक्ट शेअर द बाउंड्रीज विथ बोथ तेलंगणा ॲज वेल एज छत्तीसगड. मॅपिंग चांगल्याने केली असेल तर आपल्याला माहिती असेल प्रत्येक डिस्ट्रिक्ट कुठलं स्टेटला किंवा रिजनला बाउंड्री फॉर्म करते ते आपल्याला माहिती पाहिजे. सो गडचिरोली हे जे प्लेस आहे, इट शेअर अ बाउंड्री बिटवीन तेलंगणा अँड छत्तीसगड. देन विच ऑफ द फॉलोइंग हिल स्टेशन इज लोकेटेड ॲट अ मुंबई पुणे रेल्वे लाईन. कुठलं हिल स्टेशन? महाबळेश्वर, पंचगनी, लोणावळा और चिखलदरा. ठीक आहे, मुंबई पुणे म्हटलं तर सर्वांना एकच प्लेस आठवते, लोणावळा, अँड आन्सर इज अ लोणावळा. ठीक आहे, डन. 35 क्वेश्चन. आज आपला जो सेशन आहे जॉग्रफीचा तो झालेला आहे. व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तर द एंड कमेंटमध्ये मेन्शन करा. आणि येस, कन्सिस्टन्सी राहू द्या मेंटेन. मला माहिती आहे खूप मुलं कन्सिस्टंटली व्हिडिओज बघत आहेत, चांगल्यानी तयारी पण करत आहेत. व्हिडिओजमधले जे काही PPTs आहे, PDFs आहे, त्याला रिवाईज पण करत चालले आहेत. ठीक आहे, तर हे खूप चांगली गोष्ट आहे. असंच चालू ठेवा आपला अभ्यास. आणि जे नाही करताय त्यांना सिरियस होण्याचा टाईम आहे, कमी दिवस राहिलेले आहेत. चला मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ठीक आहे.